एवढे पैसे नाही आहेत ना आमच्याकडे, म्हणून तर आम्ही त्याला प्रायोगिक नाटक म्हणतो ना. फरक असेल ना तर तो फक्त आर्थिक फरक आहे. बाकी सगळे खर्च तीच गाडी लागते की हो आम्हाला, पण नाटकाची तीच बस लागते, त्याच एसी मध्ये आमचाही प्रेक्षक बसतो, तसंच आहे. आणि मुळात असा हा भेद करू नये. नाटक नाटकच आहे आणि त्याला तसंच पाहिलं जावं. प्रायोगिक नाटक जगवायचं तरी कसं आहे ना, ते जगता आपोआप, त्याला काही जगवायला बिगवायला गरज लागणार अजिबात नाही. नाटक जसं दुबेजी पण म्हणून गेलेले आहेत की नाटक मरणार नाहीये आणि ते मरत असेल तर तुम्ही काही त्याला वाचवू शकणार नाही, ते तेव्हा म्हणून गेले. आणि आजही नाटक तसंच चालूच आहे की फक्त गुजरात आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सेन्सॉर आहे, बाकी कुठेही सेन्सॉर नाहीये. फार ना कमी नाटककार असे वाटायला येतात आपल्या की ज्यांचा एकही शब्द आपण गाळू शकत नाही आणि आपला पदरचा एकही शब्द टाकू शकत नाही. एक तुम्हाला कोटेशन त्यांचं सांगतो, गिव्ह मी एनी एम्प्टी स्पेस, आय विल क्रिएट अ थिएटर. माझ्या मुलींना उद्या उठून कोणी बोलायला नको तुझा बाप काय होता आम्हाला माहिती. पडदा उघडतो, रंगमंचावर प्रकाश पडतो आणि नेपथ्य दिसू लागतं. मग हळूहळू कलाकार येतात, आपल्याशी गप्पा मारू लागतात आणि आपणही त्याच्यात रंगून जातो. कधी हसतो, कधी रडतो. नाटक संपतं आणि पडदा बंद होतो. आपल्या पुढ्यात जे सादर होतं ते 2-2.5 तासांचं नाटक असतं, पण ते तेवढंच नसतं. त्याच्या पाठीमागे बरेच दिवसांची, बऱ्याच महिन्यांची मेहनत असते, चिकाटी असते, निरीक्षण असतं, ध्यास असतो. आपण टाईम टॉक्समध्ये अशाच ध्यासवेड्या कलाकारांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, हितगुज करत असतो. बशीर बदरंचा ना एक छान शेर आहे की जब से निकल पड़ा हूँ मेरी मंजिल पे नज़र है, आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. आज आपण ज्यांना भेटणार आहोत तो असंच आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणारा एक कलाकार. असं म्हणतात की काही जणांच्या रक्तातच नाटक असतं आणि हे रक्तातलंच नाटक जगणारा, खऱ्या अर्थानं हे नाटक खेळणारा कलाकार म्हणजे अभिजित झुंजारराव. अभिजित, खूप खूप स्वागत आमच्या टायनी टॉक्समध्ये. आज आपण, मी इंटरव्ह्यू म्हणणार नाही कारण गप्पा मारायचे, कारण आम्हाला खरंच तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकून घ्यायला, जाणून घ्यायला, समजून घ्यायला आवडतील. कारण नाटक हा मराठी माणसाचा प्राण तर आहेच, पण आपण सगळं म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे कलाकार तर नाटक जगतायत असं म्हणता येईल. पण मग हे नाटक आलं कुठून, म्हणजे अगदी सुरुवात कशी झाली, मला अगदी मुळापासून सुरुवात करायला आवडेल. सगळ्यात आधी मी टायनी टेल्सचे आभार मानतो की मला इथं बोलावलं आणि तुमचंही आभार की असा छान गप्पांच्या सदृश्य असा कार्यक्रम सगळा पुढे जाणार आहे, त्याच्याबद्दल आधी मनापासून आभार. मागे वळून जेव्हा बघतो त्यावेळेला मलाही तोच प्रश्न नेहमी असा पडत असतो की अरे हे आलं कसं काय. आणि आपण तसा मी कॉमर्स ग्रॅज्युएट, हां, आणि माझ्या घरात नाटक होतं, म्हणजे माझ्या वडिलांना नाटकाची खूप आवड. ते MSCB मध्ये होते आणि त्यांनी काही MSCBची स्पर्धात्मक नाटकं वगैरे केलेली होती. पण मी तसं पर्सनली माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी जरा शाय आहे खूपच, म्हणजे मला असं पटकन ओपन अप होऊन बोलता येत नाही. आता थोडं जसं जसं वय वाढत गेलं आणि थोडा नाटकामधला एक आपला अनुभव येत गेला तसं मी बोलायला तरी लागलो. मला भीती वाटायची की कसं आपण 4 लोकांच्या पुढ्यात बोलणार वगैरे. तर जसं इतर मुलांच्या आयुष्यामध्ये यूथ फेस्टिवल्स येतात, एकांकिका स्पर्धा येतात, इंटर कॉलेजिएट लेव्हलला मी म्हणतो, पण तसं काही माझ्या आयुष्यात तसं आलं नव्हतं. म्हणजे मी मुळातच 15वी पर्यंत, म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंत माझ्या आयुष्यात नाटक आलंच नव्हतं. म्हणजे तुमचं बालपण वगैरे म्हणजे तुम्ही शाळेमध्ये वगैरे कधीच काही नाही, एखाद दुसरा कुठेतरी काहीतरी छोटंसं केलंय, त्यातही घाबरत घाबरत पाठच दाखवली असं वगैरे झालं. हां, तिथूनच सुरुवात झालेली. म्हणजे घाम फुटायचा, हातपाय असे थरथरायला लागायचे, भीती वाटायची की समोरची माणसं काहीतरी बोलतील, आपल्याला फेकूनच मारतील. असं वेगवेगळे जे प्रत्येकाला एक एन्झायटी असते तशी ती होती. पण वडिलांचा सारखा तगादा असायचा की अरे कर, छान असतं ते. आणि असं नाही की एक दुर्दैवानं आपल्याकडे असं होतं ना की बाबा अभ्यासात हुशार नाहीये, मग तिकडे काहीतरी घडलं तर घडलं, असं वगैरे काही नव्हतं. पण मग असं करत करत त्यांनीच मला नाटकाची आवड त्यांनी लावली की बाबा तू बघ. पण जनरली उलट असतं ना की घरात तयार नसतं, तुमच्याकडे वडीलच म्हणत होते की जा. आमच्या घरात उलट होतं की बाबा असं काही नाहीये की करायचंच नाही, ते वाईट असतं, चांगलं नाहीये असं. आणि त्यांच्या त्या सपोर्टमुळे मी आजतागायत नाटक करू शकतो. ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे जी इतर घरांमध्ये दिसत नाही. ते तिथून बाळकडू मला मिळत गेलं. आणि एक अशी जाहिरात आली होती की
नेहरू सेंटरला एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या असोसिएशनने एक वर्कशॉप होणार होतं. अच्छा. म्हणजे जसं आता MTA जे आहे ना, म्हणजे मास्टर इन थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ, त्याच्या आधीची गोष्ट. तर ते मी तिथं असं सहज म्हणून गेलो आणि त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते. तर मी आपलं सहज म्हणून तो इंटरव्ह्यू दिला आणि झालं ते सगळं. आणि 20च लोक सिलेक्ट झाले होते त्या याच्यात. म्हणजे जसं NSD किंवा ललितला वगैरे जसं असतं तोच क्रायटेरिया त्यांचा होता. आणि जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, हिमानी शिवपुरी ही सगळी मंडळी त्यावेळेला त्याच्या जजिंग पॅनलवरती होती. आणि माझं सुदैवानं ते माझं सिलेक्शन झालं. म्हणजे माझा पूर्वाभ्यास नसताना पण ते झालं. माझं प्रिपरेशन वगैरे त्यासाठी नाही, थोडं प्रिपरेशन आधी मी केलं होतं. त्याच्या आधी मला काही असं छोट्या मोठ्या एकांकिकांची वगैरे मग गोडी, मी असे ग्रुप शोधत होतो की कुठे जाऊन मला नाटक करता येईल. मग असं करत रमेश रोकडे म्हणून आहेत, त्यांनी ज्या आजही प्रथितयश आहेत आपल्याच क्षेत्रात आहेत, सिरियल्समध्ये वगैरे मोठं नाव आहे, त्यांनी मला गायडन्सनी तिथपर्यंत नेऊन ठेवलं होतं. तर अशी ती सगळी सुरुवात झाली होती. पण नेहरू सेंटरचे माझ्या आयुष्यात खूपच फरक पडला. नेहरू सेंटर तू केलेली जी नाटकं बघता, म्हणजे नाटकं पाहताना आपण कळतं की वेगवेगळ्या फॉर्मची नाटकं आपण केली. जसं की तुम्ही म्हणाल की लेझिम खेळणारी पोरं म्हणा, किंवा चहा घ्यायचा का, साम्राज्यम. तर मग तुम्ही हे फॉर्म्स आहेत ना, हे ठरवून निवडता की मग ते वाचल्यानंतर की नंतर ते फॉर्म तुमचा ठरतो? म्हणजे कसं एक्झॅक्टली तो फॉर्म ठरतो नाटकाचा? फॉर्मचं म्हणाल तर काय आहे की वाचल्यानंतर मला असं काही हे नसतं की मी ह्या एकाच फॉर्मला धरून जाणार आहे बाबा, असं काही नाही आहे. माझ्या डोक्यात नसतं. संहिता जेव्हा माझ्या हातामध्ये येते त्यावेळेला. पण मला असे प्रयोग करून बघायला आवडतात स्वतःवर. मग तो स्वतःवर केला की आपसुकच तो समोरच्यावरही होतो छान पद्धतीनं. तर लेझिम खेळणारी पोरं, जी 2 नाटकांची, मुळात लेझिम खेळणारी पोरं नाटक नव्हतंच. ते नाटक नाहीये, म्हणजे त्याची लिखित संहिता नाहीये. त्या 38 कविता आहेत. संजय कृष्णाजी पाटील म्हणून कवी आहेत, थोडक्यात ते साहित्यिक आहेत. आणि त्याच्याच बरोबर ते सरकारी मोठ्या हुद्द्यावरती काम करतात. तर पण फार संवेदनशील माणूस आहे. तर असंच एका एकांकिका स्पर्धेला आमची ओळख झाली होती. ते परीक्षक होते आणि माझी एक एकांकिका होती प्रवीण तरडेंनी लिहिलेली, तदैव लग्नम नावाची. त्या काळात ती खूप गाजली. आणि त्या एकांकिकेला ते परीक्षक असताना त्यांना ती आवडली फार एकांकिका. आणि ते म्हणले की मला येऊन भेट. म्हटलं. मग मी गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांनी एक पुस्तक माझ्या हातात दिलं. ते म्हणजे लेझिम खेळणारी पोरं असं होतं. ते म्हणतात ते सहज की बाबा हे वाचून बघ. आणि तोवर त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं नव्हतं. म्हणजे प्रकाशनापूर्वीची ती प्रत होती आणि ती प्रत त्यांनी मला दिली आणि सांगितलं की अमुक अमुक तारखेला याचं प्रकाशन होणार आहे, रवींद्र नाट्य मंदिरला, तिथं ये. तर मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर गजेंद्र आहिरे, मुक्ता बर्वे, सौमित्र म्हणजे किशोर कदम, त्याच्यानंतर अशी दिग्गज मंडळी, त्याच्यातल्या काही कविता त्यांचं वाचन करणार होते. कारण पुस्तकाचं प्रकाशन आहे म्हटल्यानंतर त्याच्यातला थोडासा अंश ते आपल्याला दरवेळेला वाचून दाखवतात. तर तसं ते होतं. आणि त्या कविता ती मंडळी वाचायला लागली आणि मला ना त्या कुठेतरी असं क्लिक व्हायला लागलं की याचं नाटक होऊ शकतं. म्हणजे हे क्लिक आहे तो, त्याला कुठून आलं एक्झॅक्टली, कुठून आलं असं नाही, पण ते व्हिज्युअल व्हायला लागल्या. कदाचित आता सौमित्र नाटकातला माणूस आहे, कवी आहे स्वतः. त्याच्यानंतर गजेंद्र आहिरे फार महत्वाचे दिग्दर्शक आहेत मराठीतले, मुक्ता फार महत्वाची अभिनेत्री आहे. त्यांच्या वाचनाचा तो प्रभाव असेल असं एक मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, संजय कृष्णाजी पाटील सुद्धा नाटक आणि सिनेमाच्याच बॅकग्राऊंड, म्हणजे आता इथे या माध्यमातून मला सांगायला आवडेल की आज जे जोगवा आणि पांगिरा किंवा 72 मैलची जी काही गाणी आहेत किंवा त्याचं स्क्रीन प्ले आहे तो सगळा संजय कृष्णाजी पाटीलांनी लिहिलाय. तर ते अगदी अनाहूतपणे त्यांच्या कवितांमध्ये पण स्क्रीन प्ले झिरपला असेल असं नंतर मला असं वाटतं की. पण मग समजा हे झालं त्या लेझिम खेळणारी पोरं, पण असं तुम्ही जर बघाल प्रत्येक तुमचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये वेगळीच काहीतरी एक जी कॉन्सेप्ट, मी रिपीट नाही करत, नाही, पण हे क्लिक होतं. हे क्लिक होतं. जसं मगाशी म्हटलं की संहिता हातात आली की मला असं दिसायला लागतं की अशा पद्धतीने आपण काहीतरी करू शकतो, पण ते होईल की नाही मला माहित नाहीये. मग जसं जसं तालमी पुढे पुढे सरकत जातात आणि सगळ्यात महत्वाचा घटक मला वाटतं तो म्हणजे ऍक्टर्स, अभिनेते.
त्याच्यातले, कारण आपल्याकडे आता ते हौशीच लेवलला आपण काम करत असतो त्यामुळे ट्रेन ॲक्टर्स मिळत नाहीत आपल्याला. मग त्यांचे प्लस पॉईंट काय आहेत, त्यांचे मायनस पॉईंट काय आहेत, हे सगळं बघून ते डिझाईन करताना मग हळूहळू तो फॉर्म तयार होत जातो. इंटरेस्टिंग. कदाचित मग नंतर लोक म्हणत असतील की अरे हा एक वेगळाच फॉर्म झाला हा बाबा. म्हणजे मला आता असंही गंमत करून बघावीशी वाटते की एखादं संपादकीय असतं ना, त्याच्यावरही खूप छान नाटक होऊ शकतं. माझा तोही एक प्रयत्न आहे. महेश केळुसकरांचे काही माझ्याकडे लेख आहेत, ललित लेख, आणि माझं बऱ्याच दिवसांपासून ते डोक्यात आहे की त्याच्यावर काहीतरी होऊ शकेल. चलो, मग आता ह्याच अनुषंगाने एक माझ्याकडे एक सेगमेंट आहे तुमच्यासाठी. अच्छा. आणि आपण काय करणार आहोत, तुम्ही सादर केलेल्या नाटकांचे काही मी पोस्टर तुम्हाला दाखवणार आहे. वा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की मी अजून काय करू शकलोय किंवा वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो किंवा करू शकेन असं तुम्हाला वाटतंय, आपण थोडंसं करूया. वा. येस येस. पहिलं जे मी तुम्हाला पोस्टर दाखवणार आहे ते म्हणजे तुमच्याच नाटकाचं. तर तुम्हाला वाटते की याच्यामध्ये काय वेगळं होऊ शकलं असतं किंवा अजून काय वेगळं करायला आवडेल आज इतक्या वर्षांनी याच्याकडे बघताना? मला हे नाटक आज करायला जास्त आवडलं असतं. स्पेसिफिकली असं का म्हणताय तुम्ही? आजचा जो काही भवताल आहे, सामाजिक आणि राजकीय भवताल, त्यावेळेला मी हे नाटक करू शकलो. ओके. ह्या काळात मी हे नाटक बंद पडलं असतं किंवा बंद पडलं असतं. पण मग आहे तसंच ठेवायला आवडेल. पण हो, आहे तसंच, आहे तसं. काही म्हणजे तेच करणं चॅलेंजिंग असं तुम्हाला वाटतं? हा, म्हणजे त्याच्यातला जो विषय आणि आशय आहे तो आज जास्त कंटेम्पररी ज्याला म्हणतो आपण, तसं ते कंटेम्पररी तर होतच आणि रिलेव्हंट जास्त आहे आजच्या काळाला. म्हणजे 2013च आहे आय थिंक हे नाटक. 13 नाही, त्याच्या थोडं पुढचं असेल. पण ते मला आत्ताच्या काळाला करायला फार आवडलं असतं. फार त्याच्यात बदल न होता. आणि आता जर महत्वाचा बदलच करायचा झाला तर राहुल दुर्दैवानं नाहीये, त्यामुळे राहुलच्या जागी तेवढ्या ताकदीचा कोण असं जरा करावं लागलं. बरं, पुढचं मी तुम्हाला पोस्टर दाखवेन. तुमचं पुढचंच नाटक याच्यात खूप करता आलं असतं अजून. तेच आम्हाला ऐकायचं आणि आम्हाला समजून घ्यायला, किंवा काही जॉनर बदलायचं आहे किंवा काहीतरी बदलायचं असं तुम्हाला वाटतं की हे राहून गेलं किंवा हे करू शकतो? नाही, याच्यात झालं कसं की निर्वासित ही जी एकांकिका आहे ती इंटर कॉलेजिएटला केली त्यावेळेला, आणि त्याच्यातली जी व्यक्तिरेखा आहे, आईची जी व्यक्तिरेखा आहे ती तेवढी खरं तर स्ट्रॉंग जितकी एकांकिकेत येते तितकी ती आली नव्हती म्हणजे लिखाणात. तर ती खरं तर ते वडिलांच्या अनुषंगानं लिहिलं गेलेलं होतं. ओके. म्हणजे ती एकांकिका वडिलांच्या अनुषंगानं लिहिली गेली होती. तर तसं जर पात्र मला तेवढं स्ट्रॉंग वडिलांचं कुठलं मिळालं असतं तर मग मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती आणखीन केली असती. पण सायली त्यावेळेला होती, सायली बांदकर. आणि सायलीने ते फार म्हणजे तिच्यावरती भार टाकला खूप की नाही सायली तुलाच करावं लागेल हे, की समोरून तेवढं आपल्याला नाही मिळत आहे तर तुला करावं लागेल. पुढचं पोस्टर दाखवतो मी तुम्हाला. हो, युरेका. युरेका ही खरं तर खूप जुनी एकांकिका आहे प्रदीप राणे यांची. पण ती ज्या वेळेला आली संहिता, ती हार्डली एक, जर आजही तुम्ही पाहिलीत तर ती 7 ते 8 पानाचीच संहिता आहे. आणि हो, ते फार असं काही मोठं असं लिहिलेलं नाही. आणि जेव्हा वाचतो आपण त्यावेळेला ते कळतच नाही की ते आहे काय. अच्छा. हा, आणि माझ्याकडे ज्या वेळेला आली त्यावेळेला ते एका स्पेसिफिक कारणाकरता करायचं होतं. प्रदीप राणेंच्या एकांकिकांचा महोत्सव होता, महोत्सव कम स्पर्धा असं त्या स्पर्धेचं स्वरूप होतं. आणि लॉट्स निघतात ना, तर लॉट्समध्ये आम्हाला ती एकांकिका आली होती. आणि मी इथे नव्हतो, मी कोल्हापुरात होतो, भारती विद्यापीठात काही कामानिमित्त होतो त्यावेळेला. आणि मुलं गेली होती ग्रुपमधली की दादा अरे अशी अशी एकांकिका आली, आम्ही वाचली. उत्सुकतेने लगेच वाचतात ना, काय आलं आपल्या वाट्याला, म्हणून ते बघितलं वगैरे. ते म्हणलं आम्हाला काहीच कळत नाहीये हे काय. म्हटलं काहीच कळत नाही मग करायची. असं झालं. मग त्यांनी मला ते पाठवलं, मग मी वाचली. म्हटलं हे खूप आहे याच्यात करण्यासारखं. पण आज जेव्हा मागे वळून बघतो त्यावेळेला असं वाटतं की जे झालंय ते छान होतं. कारण ते कसं असतं, आता ही 3ही नाटकं जी तुम्ही दाखवलीत ना, ती त्या वेळेला आपला जो एक लागलेला असतो ना, एक आंतरिक एक स्वर लागलेला असतो प्रत्येक वेळेला, ते नंतर रिजनरेट आणि रिक्रिएट होत नाही असं मला वाटतं. की ते त्या वेळेला होऊन गेलेलं असतं त्या झेस्टमध्ये म्हणा किंवा त्या ह्याच्यात. पण परत असं काही राहिलंय असं मला वाटत नाही. ठीक आहे, मग मी प्रयत्न करतो पुढच्या कदाचित पोस्टरमध्ये कदाचित तसं वाटेल. घटोत्कच.
घटोत्कच पण तसंच नाटक आहे की जे थोडं आजच्या काळात पुन्हा जर केलं असतं तर तेही तितकंच, म्हणजे ते आत्ताचंच आहे खरं तर, फार पण काही जुनं नाहीये. पण घटोत्कच मला थोडं अजूनही ग्रँड म्युझिकल वगैरे असं अपेक्षित आहे की आणि माझ्या डोक्यात ती ट्रायोलॉजी आहे, म्हणजे अनसंग हिरो जे आहेत ना, की जसं घटोत्कच झाला, मग मी त्याच्यानंतर आणखीन एक नाटक केलं ह्याच जॉनरचं, साम्राज्यम नावाचं. घटोत्कच नंतर साम्राज्यम केलं आणि आता माझ्या डोक्यात एकलव्यावरचं पण एक नाटक लिहून तयार आहे माझ्याकडे. पण ती अशी एक ट्रायोलॉजी जी मिथकांमधनं आलेली आहे आपल्या, आणि हे अनसंग हिरो राहिले, म्हणजे घटोत्कच्या बद्दल फार कुणाला माहित नाहीये. रावणाबद्दलची जी रावणाची प्रतिमा आहे तीच आपल्याला माहिती आहे, त्याच्या पलीकडचा त्याच्या पलीकडचा रावण, त्याच्या पलीकडचा एकलव्य, असं जरा करून बघा, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा. मग हे पुढचा पोस्टर आहे, हे आपण चहा घ्यायचा. पहिलं तर मला नावाबद्दल तर सहज आहे, पण काय वाटतंय आज ह्याच्याबद्दल की काय हे मी पुन्हा करून बघितलं, 7-8 वर्षानंतर परत केलं. काही बदल, तोच ग्रुप नाही, बदल झाले, बऱ्यापैकी बदल झाले त्याच्यामध्ये. मुळात हे चंप्रंचं लिखाण आहे आणि चंप्र फार महत्वाचे नाटककार आहेत असं आजही मला तरी वाटतं, की खूप छान पद्धतीनं ते लिहितात. चंप्रांबद्दल मी थोडंसं आधी बोलतो, मग आपण पुढे सरकूया. फार ना कमी नाटककार असे वाटायला येतात आपल्या, की ज्यांचा एकही शब्द आपण गाळू शकत नाही आणि आपला पदरचा एकही शब्द टाकू शकत नाही, अशा याच्यामधले चंप्र मला फार महत्वाचे वाटतात. आणि दुर्दैवानं ना, आपण जे चंप्रांना पाहतो, आपण म्हणजे मराठी नाट्यसृष्टी म्हणा किंवा एकूणच नाटक करणारी माणसं, दुर्बोध नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, असं माझं आजही मत आहे. म्हणजे नाही, चंप्रांचं नाटक आहे फार सिरियस असेल रे असं, खरं तर ते तसं नाहीये. त्यांची जी शैली आणि त्यांचा जो विनोद आहे ना, तो फार, आणि ते विनोदी आहेच. प्रत्येक याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक नाटकात ना एक नर्म विनोद आहे. मग तो कधी रूपकात्मक पद्धतीनं येतो, कधी तिरकस पद्धतीनं येतो, कधी डार्क ह्युमर म्हणून तो येतो, पण ते फार चिकित्सक पद्धतीनं आणि फार तंतू काढतात मानवी मनाचे. म्हणजे मनावरती जितकं चंप्रांनी लिहिलंय तितकं आजतागायत कुठल्या लेखकानं लिहिलं नसेल. प्रत्येक लेखकाचा जर एक जॉनर आपण पकडला तर चंप्रांनी मन ह्या विषयाला धरून आणि त्याच्या अनुषंगानं जे काही लिहिलंय, मानवी मन आणि त्याच्या भावभावना, ते फार वेगळ्या पद्धतीनं लिहिलंय. तर मला आजही हे नाटक वेगळ्या पद्धतीनं खेळायला आवडेल आणि मजा येईल ते करत असताना. पुढच्या पोस्टरकडे जाऊया. दोजक. दोजक मला आज जर करायचं झालं तर त्याच्यात जर समजा काही बदल करायचे झाले तर थोडंसं अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मला ते करायला आवडेल, पैसे मिळाले तर. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय असं टेक्नॉलॉजी, म्हणजे प्रोजेक्टर्स वगैरे वापरून, कारण त्यावेळेला त्याच्या मर्यादा होत्या, कारण तेवढे पैसे नव्हते, आजही नाहीत तसं आहे. पण ते प्रोजेक्टर आणि सगळं असं थोडं ग्रँजर आलं, असं ग्रँड लेवलला जर आलं तर ती खूप मजा येईल करायला. तसं एक आहे, कारण ते नादिया मुराद नावाची जी सिरियामधली आज ऍक्टिव्हिस्ट आहेच, तिच्याच आयुष्यावरचं ते नाटक आहे खरं तर. म्हणजे ते तिचं आत्मचरित्र म्हटलं तरी बरोबरच आहे ते. तर ते आणि ती नेमकी कशी होती, कशी जगली आणि कशा पद्धतीनं तिनं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आज जसं मलाला युसुफझईकडे आपण बघतो त्याच पद्धतीनं आपण नादिया मुरादकडे बघितलं तर खूप मोठी फिगर आहे ती, इंटरनॅशनल फिगर. आणि एवढ्या असंख्य त्रास भोगून ती सिरियामधनं पलायन केलं तिने आणि नंतर दुसऱ्या देशामध्ये जाऊन ती स्थिरावली आणि खूप मोठं काम ती आजही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीत, रादर बायकांच्या एकूणच याच्या बाबतीत ती खूप चांगलं काम करते. तर ती प्रोजेक्ट होणं, कारण आम्ही नंतर काय करायचो, एक पोस्टर लावायचो की ही ती मुलगी आहे, जे पूर्ण नाटक तुम्ही पाहिलं ती हिच्याबद्दल होतं, ही ती मुलगी आहे. तर ते जर आधीच दिसत राहिलं ना थोडं, तर अजून ते जरा तसं होईल. एक पुढचं पोस्टर आपण बघूया, तेच ऑब्व्हियसली आपण मगाशी लेझिम खेळणार
ओव्हरबद्दल काय बदलायला आवडेल किंवा काय वेगळ्या पद्धतीने अजून मांडायला आवडेल? हे पण मी वेगळ्या पद्धतीनं पुन्हा थोडं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला मुंबई विद्यापीठाकरता ज्या वेळेला पुन्हा केलं त्यावेळेला. तर तेव्हा माझ्याकडे जास्त मॉब होता. इथे माझ्या संस्थेतनं करत असताना रिस्ट्रिक्शन्स असतात, पण तिथे माझ्याकडे खूप माणसं होती, त्यामुळे मग मी हे जास्त मॉब वापरून पण करून बघितलं, पण कमी माणसांमध्ये छान झालं. ओके, ठीक आहे, आपण पुढे बोलूया. आणि पुरावाच काय आहे अमेरिकेला, याचं नावच एवढं लांबलंच होतं की पुरावाच काय आहे अमेरिकेला उर्फ कोलंबसाला सापडलं ते काय होतं. ही मुळात कथा आहे सतीश तांबेंची, आणि ती कथा त्यावेळेला आम्ही ऍज इट इज केली होती सादर. पण हे नाटकही मला आज परत करायला आवडेल आणि जसं केलं होतं तसंच करायला आवडेल, त्याच नावासकट मोठ्या नावासकट करायला आवडेल. खूप छान. ह्या सेगमेंट म्हणून आम्हाला ह्या गोष्टी कळायला की अजून जर छान खूप पद्धतीने करता येतं कसं करता येईल. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. ते म्हणजे आपण जसं म्हणतो नाटक म्हणजे मला तरी एक ले मॅन म्हणून वाटतं की नाटक असतं ते, व्यावसायिक असू दे की मग तुम्ही त्याला प्रायोगिक नाटक म्हणताय. पण मग तुम्ही बघत असाल तर भेदभाव केला जातोच असं तुम्हाला वाटतं का, पहिला प्रश्न. आणि तुम्ही त्याच्याकडे कसं बघता जर भेदभाव केला जात असेल तर? खरं तर नाटकच आहे, त्याच्यात प्रायोगिक व्यावसायिक असा काही भेद नाही नसावा. आणि जर अगदीच भेदभाव करायचा झाला तर मग जाहिरातींमध्ये पण करावा. म्हणजे पेपरमध्ये ज्या जाहिराती आम्ही देतो आमच्या नाटकांच्या, पण आमच्याकडनं थोडे कमी पैसे घ्यावे. प्रायोगिक तिथं नाही. मी आज सकाळीच त्याच्यावरून माझं काही बोलणं झालंय. म्हटलं अरे एवढे पैसे नाही आहेत ना आमच्याकडे, म्हणून तर आम्ही त्याला प्रायोगिक नाटक म्हणतो ना. फरक असेल ना तर तो फक्त आर्थिक फरक आहे. बाकी सगळे खर्च तीच गाडी लागते की आम्हाला, पण नाटकाची तीच बस लागते, त्याच एसी मध्ये आमचाही प्रेक्षक बसतो, तसंच आहे. आणि मुळात असा हा भेद करू नये. नाटकच आहे आणि त्याला तसंच पाहिलं जावं. आणि तुम्हाला फ्रँकली सांगू का, फक्त आणि फक्त आता मी भारतभर फिरतो नाटक घेऊन, तर मला एक गोष्ट कळली की ती म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये व्यावसायिक रंगभूमी ही संकल्पना आहे. अच्छा, बाहेर व्यावसायिक रंगभूमी ही संकल्पना नाहीये. कर्नाटकात जा, केरळला जा, खाली नॉर्थकडे जा, मणिपूरमध्ये फार महत्वाचा माणूस एक काम करतोय, रतन थियाम नावाचा, वेड्यासारखे आचाट विचाट प्रयोग करतो. ते सगळे एक्सपेरिमेंटल लेवललाच होत आहेत. ती रंगभूमी म्हणजे रंगभूमीच आहे, त्याला असं कॅटेगराईज केलेलं नाहीये. गुजरातमध्ये व्यावसायिक रंगभूमी आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जसं मी आधी म्हटलं ही 3 राज्य आहेत की जिथे व्यावसायिक रंगभूमी स्थिरावली, मोठी झाली आणि तिथे कमर्शियली नाटक खेळलं जातं. मग हा भेद फक्त इथेच आहे, बाकी कुठं नाही. का असं वाटतं तुम्हाला इकडे तो भेद काय झालं? मला असं म्हणजे ज्याचे रूट्स कुठेतरी थोडे मागे आहेत असं वाटतं मला. ते म्हणजे आपल्याकडे फार आधीच्या काळापासून संगीत रंगभूमी फार उच्च स्तरावरती होती आणि तिथे त्या काळामध्ये ती नाटकं तशी आली. कालेलकरांची शैली असेल, कानेटकरांची शैली असेल, शैलीबाज नाटकं ती त्यावेळेला आली आणि ती एक रिच्युअल आहे आपल्याकडे. नाटक बघायला जाणं म्हणजे एक परंपरा आहे, एक त्याला काहीतरी अधिष्ठान आहे नाटक बघायला जाणं. तर त्या सगळ्या याच्यातनं हे सगळं हळूहळू आपल्यापर्यंत झिरपत गेलं. अच्छा, तिकडे पण कास्ट सिस्टम आली असं म्हणू शकतो का? हे थोडंसं चांगलं आणि असं बघण्याचा दृष्टिकोन असतो. थोडाफार ते जरा झालं असेल, थोडंसं झालंच असेल त्याही वेळेला, कारण अभिजात कला म्हणून त्याच्याकडे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की थोडंसं बायफर्गेशन केलं जाते. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की ह्या दोनही म्हणजे ही जी 3ही राज्य आहेत ना, इकडे साहित्य जे लिटरेचर आहे ते लिटरेचर फार महत्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्रामध्ये पण लिटरेचर आहे. म्हणजे अगदी तुम्ही पु ल देशपांडे आणि त्यांच्या अजून मागे जरी आपण गेलो तर आपल्याकडे लिटरेचरची फार महत्वाची परंपरा आहे. तशीच पश्चिम बंगालमध्ये आहे. म्हणजे अगदी ती रवींद्रनाथ टागोरांपासून सुरू होते ती आत्तापर्यंत आहे. तर त्यामुळे ना ते एक रिच्युअल होत गेलं आणि त्याच्यातनं मग पूर्ण वेळ नाटक करणं, पूर्ण वेळ त्यातून अर्थार्जन करणं, अशी निकड त्यांना तिथं ती निर्माण झाली असेल आणि त्याच्यातून व्यावसायिक रंगभूमी हळूहळू स्थिरावली असेल. असं झालं असं. छान. पण मग ह्या अशा सगळ्या प्रायोगिक म्हणा आणि व्यावसायिकच्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणू शकाल, प्रायोगिक नाटक जगवायचं तरी कसं आहे ना? ते जगतं आपोआप, त्याला काही जगवायला बिगवायला गरज लागणार अजिबात नाही.
नाटक जसं दुबेजी पण म्हणून गेलेले आहेत की नाटक मरणार नाहीये आणि ते मरत असेल तर तुम्ही काही त्याला वाचवू शकणार नाही, ते तेव्हा म्हणून गेले. आणि आजही नाटक तसंच चालूच आहे की तुमच्यासारखी माणसं आहेत बघणारी, आमच्यासारखी वेडी माणसं आहेत करणारी, त्याच्यामुळे नाटक मरणार नाही. म्हणजे नसीरजींचं पण फार महत्वाचं कोटेशन आहे याच्यामध्ये, जोपर्यंत माणसामध्ये संवाद आहे तोपर्यंत नाटकाला मरण नाहीये. हा संवाद संपणार आहे का आपल्यातला मानवजातीमधला, तर तो नाहीच संपणार आहे. तोपर्यंत नाटकाला मरण वगैरे नाहीये, अजिबात नाहीये मरण. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं तुम्ही. म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच होता की मग आपण ऑडियन्स आणण्यासाठी काय करावं, किंवा तेवढं एक मला जरा वाटतं की प्रेक्षक टेक्निक थोडासा आपल्याला कमी झालाय. तो अशा करता झालाय की आता बघा दरवेळेला ही बोंब येतच राहते. म्हणजे जेव्हा टीव्ही अगदी पीकला होता त्यावेळेला पण असं होतं की अरे आता नाटकाला कोण येणार, मग सिनेमा पीकला गेला त्यावेळेला आता नाटकाला कोण येणार, आता तो OTT आला आता नाटकाला कोण येणार. पण तुम्हाला खरं सांगू का, आजही माझं नाटक चालू आहे किंवा माझं नाटक आहे एखाद्या ठिकाणी आणि 100ही प्रेक्षक नाहीये, 150ही प्रेक्षक नाहीये किंवा प्रेक्षकच नाहीये अशी वेळ आलेली नाही, आजही आलेली नाही आणि भविष्यातही येऊ नये अशी वेळ कधी, आणि ती येणारही नाही. कारण प्रेक्षक आहे, आपण त्याच्यापर्यंत जाण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असू किंवा आपण कुठेतरी मार्केटिंगमध्ये कमी पडत असू, पण प्रेक्षक आहे. प्रेक्षक नाहीये असं नाहीये, तो कमी असेल, प्रमाण त्याचं कमी असेल, पण प्रेक्षक आहे. पण सर मला वाटतं हे फक्त नाटकाबद्दलच नाही, असं तर म्हटलं सगळीकडे ATM आले तेव्हा म्हटलं गेलं होतं की बँका बंद होणार, मॉल आल्यावर छोटी दुकानं, तर हे असं होत नाही, असं होत नाही. एक वेडा माणूस आहे की अतुल पेठे नावाचा, तो आजही नाटक करतोय ना, आणि त्याचं नाटक लागलं की हाऊसफुल होतंय. म्हणजे जसं व्यावसायिक रंगभूमीवर एखादं नाटक आलं आणि अरे हे बघितलंच पाहिजे एवढ्या उत्सुकतेने बघणारे लोक इथेही आहेतच की. म्हणजे आजही आत्ता श्रीराम लागू रंगावकाशला नसीरुद्दीन शहांचा प्रयोग सुरू आहे आणि त्यांचे सलग 8 दिवस एकाच थिएटरला सलग 8 दिवस प्रयोग सुरू आहे आणि तो प्रयोग हाऊसफुल आहे. क्या बात आहे. म्हणजे नसीरजी जर अजून करतायत नाटक तर मग आपण कोण, आपल्याला अजून फार जायचं. अगदी खूप छान, खूप छान. पण आपण पुन्हा आता येऊया की तुम्ही ज्या पद्धतीने मग एकांकिका किंवा स्पर्धेत अभिनय करायचा, दिग्दर्शन करायचा, पण अजूनही करता, पण काय मेजर फरक वाटतोय स्पर्धांमध्ये, परीक्षकांमध्ये किंवा परीक्षणांमध्ये, किंवा ओव्हरऑल काय गोष्टींमध्ये बदल झालाय त्यावेळेला जेव्हा तुम्ही पण त्या साईडला होतात आणि आता तुम्ही एका वेगळ्या रोल मधून पण ते करताय, फरक जाणवतो? अपडेटेशन मध्ये फरक आहे. अपडेट होणं गरजेचं आहे. अच्छा. परीक्षक म्हणून ज्या वेळेला आपण बसतोय त्यावेळेला समोर चालू असलेला एखादा प्रयोग आणि त्याच्यामध्ये जर त्याचं काहीतरी अभिव्यक्तीचं वेगळं माध्यम त्यानं निवडलंय किंवा प्रेझेंटेशनचं वेगळं माध्यम निवडलंय, तर ते समजून घेणारा तर परीक्षक तिथे हवा. सॉरी पण मग तुम्हाला कट करतोय, पण मग तुम्हाला वाटतंय की तसे परीक्षक नाहीयेत तसे परीक्षक नाहीयेत, तसे यावेत. आपण पण अपडेट व्हावं. काय होतं ना, जजमेंट कसं करणार मी त्याला, ही सापेक्ष कला आहे ना. अगदी. मला एक नाटक आवडलं, ते नाटक तुम्हाला आवडेलच असं नाही, आवडावंच असं पण नाही, मग त्याला तुम्ही जज कसं करणार. आता 3 परीक्षक आहोत आपण, त्याच्यामध्ये 2 आणि 1 असं जर झालं तर बट ऑब्वियस आहे की तेच नाटक पहिलं येईल की ज्याला मेजॉरिटी मिळालेली आहे, बरोबर. पण त्याच्या डावं उजवं कसं करणार. डावं उजवं आपण नाही करू शकत कारण ती सापेक्ष कला आहे. जर तसं आहे तर मग तुम्हाला एकतर अपडेट व्हावं लागेल, एकतर तुम्हाला खूप बघावं लागेल. आपलं बघणं दुर्दैवानं कमी झालंय, आपण दुसऱ्याचं बघतच नाही आहोत. म्हणजे जे स्पर्धक आहेत किंवा एकांकिका स्पर्धा करणारे, राज्यनाट्य स्पर्धा करणारे, ही पण दुसऱ्याची नाटकं मंडळी पाहत नाही. मग हे अडचणीचं आहे. त्यामुळे मी जर दुसऱ्याचं काही पाहिलंच नाही, जर मी राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा पाहिली नाही, तर मग मी जे भारतभरामध्ये नाटक सुरू आहे खाली केरळला, ते कलरीपट्टू वगैरे वापरून किंवा मार्शल आर्ट्स वापरून जर एखादा फॉर्म त्यानं इथं करायचा म्हटला, आता जसं तुम्ही जी मगाशीची 2 नाटकं दाखवलीत, घटोत्कच आणि लेझिम खेळणारी पोरं, तर हे सगळं तिथनं आलेलं आहे. अगदी. घटोत्कच मी केलंच त्यावेळेला अशा करता की मला साऊथला त्याचे प्रयोग करायचे, कारण माझा तिथं प्रेक्षक आहे, मला तिथं बोलावलं जातं, मी तिथं नाटक करतो, तर एक नाटक मला त्यांच्या शैलीत करायचं, म्हणून मी ते केलं होतं. पण तेच नाटक इथे पूर्णतः डिस्कार्ड होतं. म्हणजे ते अंडरस्टँडिंगच नाही, ते अंडरस्टँडिंग इथे होत नाही दुर्दैवानं. तर हा आपल्यात एक फार महत्वाचा बदल परीक्षक म्हणून आपण घडवून आणला पाहिजे. आपण अपडेट झालो पाहिजे. त्याच्या बुद्ध्यांकाजवळ आता मला जावं लागेल किंवा मला ते समजून घ्यावं लागेल. कारण एखादं नाटक बसवत असताना
ती जी कुठली बसवणारी संस्था आहे, तो दिग्दर्शक आहे, त्यांनी त्याच्यावरती खूप खल केला आहे. त्यांनी 2-2, 3-3 महिने रात्र जागून त्याच्या तालमी केलेल्या आहेत. ते मी 2 तासाकरता बघितलं, अरे हे वाईट आहे रे, हे वाईट आहे हे म्हणणं फार सोपं आहे. पण त्या खुर्चीत जाऊन त्यांनी जे काही श्रम केलेले आहेत, आणि तुम्हाला फ्रँकली सांगू का, पहिल्या 5व्या मिनिटाला कळतं की हे नाटक कुठल्या रेंजपर्यंत जाऊ शकेल आणि कुठे जाऊन हे फसू शकेल. इतकं सिम्पल आहे. म्हणजे जी मंडळी वर्षानुवर्ष सातत्यानं या क्षेत्रामध्ये आहेत ती दुसऱ्या मिनिटाला सांगू शकतात. मग तुम्हाला असं काहीतरी करणं गरजेचं आहे की तो प्रेक्षक, आम्ही असंच म्हणतोय ना जे नाटक करणार आहोत, की आपल्यापेक्षा जास्त थिएटर त्यांनी पाहिल्या, मग आपल्याला अशा पद्धतीनं काहीतरी सादर करायचंय की त्यांच्या बुद्धीला आपल्याला चॅलेंज द्यायचंय. अरे यार, हे मी पाहिलंच नाहीये, हे वेगळंच आहे काहीतरी. बऱ्याचदा ग्रँटेड घेतलं जातं असं वाटतंय, राईट? तसं होतं. आणि स्पर्धेची गणितं, स्पर्धेच्या व्याख्या इतक्या सोप्या आणि सरधोपट करून ठेवलेल्या आहेत. मग हे केलं की मला बक्षीस मिळणार आहे. मला आता ते नको आहे. अच्छा, मला आता ते बक्षीस हा माझा हेतू नाहीये त्याच्यातला. पण अजूनही तसंच तुम्हाला वाटतं की चाललेलं आहे? अपडेशन नक्कीच, अपडेटेशनची फार गरज आहे, फार पाहिलं जाण्याची गरज आहे सगळ्यांनाच. म्हणजे करणाऱ्यांना पण आणि ते जज करणाऱ्यांना, सगळ्यांना पाहणं फार गरजेचं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे येतो मी. मला हे खूप छान वाटते सर तुमच्याबद्दलची गोष्ट, म्हणजे की खूप ते आतून येतंय. म्हणजे ऑब्व्हियसली नाटकाचा विषय आला की ते सगळं दिस इज व्हेरी गुड. म्हणजे खूप छान वाटतं ते. नाही, नाटक असंच नाही करता येणार. अगदीच. आणि नाटकावर असंचही नाही बोलता. क्या बात आहे. तर पण जसं आम्ही म्हणतोय की एका उत्तम दिग्दर्शकाला लेखन, नेपथ्य, संगीत, अभिनय या सगळ्याचा मेळ साधायला यायलाच हवा. म्हणजे तीच त्याची त्या संसाराची रेसिपी असे असतं. आणि आमच्या रिसर्च टीमने किंवा जे काही मंडळी आमच्यामधली तुम्हाला ओळखतात, तर तेव्हा त्यांनाही आम्ही विचारलं, तेव्हा आम्हालाही असंच कळालंय किंवा त्यांनी पण हेच उत्तर दिलं की तुम्ही पण घर आणि ह्या कामाचा बॅलन्स पण अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळताय. तर मग हे कसं होतं? म्हणजे बऱ्याचदा आपण पण बघितलं असेल आजूबाजूला की लोक वाहत जातात ह्या सगळ्यामध्ये. हे दोन्ही सांभाळण्याचं शिवधनुष्य कसं काय जमते? काय झालं ना की मी आधीपासून काही गोष्टी माझ्या ठरवल्या होत्या. मला कुठं थांबायचंय, अच्छा, आणि मला कुठं जायचंय, ह्या 2 गोष्टी मी ठरवलेल्याच होत्या. जसं मी म्हटलं तुम्हाला की वडिलांचा पूर्ण सपोर्ट होता, त्यामुळे मला तशी कधी अडचण आली नाही की नाटक करायला गेलाय मग असंच हे ते. पण मी त्याचा गैरफायदा पण नाही घेतला. ते जर मला मुभा देत आहेत तर मी त्या गोष्टींचा गैरफायदा कधी घेतला नाही, कारण मला पॅशनेटली माझा फोकस क्लिअर होता की मला करायचं आहे काय. आणि जसं मगाशी म्हटलं थांबायचं कुठे हेही मला माहीत होतं. तर त्या गोष्टी झाल्या. पण मी 2013 पर्यंत जॉब पण केला. अच्छा, हे सगळं करताना हे सगळं करून मी जॉब करत होतो. त्या 2008च्या दरम्यान माझं लग्न झालं. मग त्या 2013 पर्यंत मी हे सगळं करत होतो. आणि फार सुदैवानं माझी बायको तृप्ती, तिनं पण मला खूप सांभाळून घेतलं आणि आजही घेते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी पूर्ण बॅलन्स राहिलो. आणि जसं तुम्ही म्हणताय की हा कसा समतोल साधता आला, तर तो त्याच याच्याने साधला गेला, कारण माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत आणि मला त्यांचा विश्वास तोडायचा नाहीये कोणत्याच बाबतीत. मग आणि काय होतं की रिझल्ट्स मिळत जातात. आपली एक हळूहळू का होईना एक ओळख निर्माण व्हायला लागते. मग त्यावेळेला आपल्याला कळतं की नाही, आता आपल्यावरती जबाबदारी दोन्ही पद्धतीनं आलेली आहे. मग त्या जबाबदाऱ्या सांभाळत मी हे सगळं करत गेलो. आणि 2013ला ज्यावेळेला मी जॉब सोडला त्यावेळेला म्हणजे मी रेझिग्नेशन माझ्या आउटबॉक्समध्ये ड्राफ्टमध्ये सेव्हच करून ठेवलं की हे कधीही घडणार आहे, हे सरकार कोलमडणार आहे, असं ते झालं होतं. आणि माझ्या बायकोला माहित होतं की हे घडणार आहे कधी ना कधी. आणि 2013ला जेव्हा लेझिम मी पूर्ण स्ट्रॉंगली उतरलो याच्यामध्ये, त्यावेळेला तिला सांगितलं. ती म्हणली 2 वेळेचं जेवायला घालाल ना? म्हटलं हो. तेवढं माझ्यावरती विश्वास ठेव आणि बिंदास. आणि माझे इतरही फार काही शॉक असे नाही आहेत आणि असं इतरही काही हे नाही. त्यामुळे तसं आहे. आणि त्याच्यात आणखीन एक मला महत्त्वाचं आहे, मी कधीच बोललो नाही आज तागायत. माझ्या मुलींना उद्या उठून कोणी बोलायला नको तुझा बाप काय होता आम्हाला माहिती, हे नाही झालं पाहिजे. त्यांना हेच झालं पाहिजे, अरे अभिजित झुंजारची मुलगी आहे, तिच्याशी रिस्पेक्टनीच बोललं पाहिजे. हे मी माझं एक ठरवलं इथं कुठेतरी आतमध्ये की माझ्या लेकींना कोणी नाही बोललं पाहिजे. कारण आपल्याकडे हे होतं की अरे तू काय आम्हाला सांग. उद्या जर तिला वाटलंच की या क्षेत्रात जावं तर असं नको व्हायला की तुझा बाबा काय होता ना आम्हाला माहिती, आम्हाला नको सांग. ते रिस्पेक्ट तिला तिथे तेवढाच मिळाला पाहिजे. मग आता तुम्ही मॅडमचं नाव म्हणजे तृप्ती मॅडमचं नाव घेतलंच आहे, तर मला आता त्या सेगमेंटकडे जायला आवडेल. आमच्या ह्या पुढच्या सेगमेंटचं नाव आहे
कडू की गोड? थोडासा हे माझ्याकरता सरप्राईजिंग आहे ऍक्च्युली. बरं, तीही मला काही बोलली नाही. फोन कर. आम्ही काय केलंय, आम्ही मॅडमशी ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आमच्याकडे ऑलरेडी आलेली आहेत आणि आता हेच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. म्हणजे घरी जाऊन आहे. आता थोडी मजा आली पाहिजे, थोडं वेगळं, कारण आपण गप्पा छान मारतो पण थोडेसे गेम्स ऍक्टिव्हिटी झाल्यात अजून मजा येईल. तर त्याच्यामध्ये कडू की गोड का? कारण तुमचं जर उत्तर बरोबर आलं तर आमरस म्हणजे गोड, आणि जर कडू आलं तर कारल्याचा रस. हे आपण कारलं ठीक आहे जरा आता. सो आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, त्याचं नाव आहे कडू की गोड. तर ह्या सेगमेंटची सुरुवात करूया. सेगमेंटचं नाव आहे कडू की गोड. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिला प्रश्न आपला जो आहे तो म्हणजे तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता? आकाशी. म्हणजे अगदी क्षणाचा सुद्धा विलंब न लावता उत्तर बरोबर आहे, हे गोड आहे, ते तुम्ही घेऊ शकता. क्या बात आहे, गुड स्टार्ट. एकदम एकदम गोड खूप झालं पाहिजे. म्हणजे अगदी क्विक. हा, क्या बात आहे. चला, थँक्यू सो मच. आपण साईडला ठेवूया. गोड पूर्ण गेलेलं आहे, कडू पूर्ण जाईल असं नाही. बरं. दुसरा प्रश्न, बायकोचा आवडता खाण्याचा पदार्थ कुठला? पुरणपोळी. परफेक्ट. पण इकडे आपल्याला ते म्हणजे फिश फ्राय. अच्छा, ओके ओके. तुम्ही गोडाकडे गेलात, ते थोडस. हा, बरं, ठीक आहे, हरकत नाही. चलो, तुमचं आवडलेलं म्हणजे बायकोला तुमचं आवडलेलं नाटक सगळ्यात जास्त आवडलं? कुठलंच नाही आवडत तिला. तरी त्या मनाने तुम्हाला एखादं नाटक वाटतंय? असं बघायला गेलं तर न आवडलेली भरपूर येतो. आवडलेलं एखादं आहे म्हणजे जे आपण आता बोलता त्याचं मी थोडंसं हिंट देतो, ते त्याच्यापैकीच आहे. अच्छा. चहा घ्या. लेझिम खेळणारी पोरं तिला जास्त आवडतं त्यांना. बरं, हे थोडंसं सोपं वाटतंय मला. त्यांचं आवडतं ठिकाण कोणतं? गोवा. परफेक्ट. इथे आपण आलेलो आहोत गोड मध्ये. बॅलन्स आहे, परफेक्ट. तो गोवा. येस, गोव्याला बऱ्याचदा जायला आवडतं मला. तुम्ही पण? आणि हो, आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, मुलींना. सवयीचा त्रास तुम्ही जो देता त्यांना, तो सगळ्यात जास्त कुठला आहे असं वाटतं? तुम्ही असा कुठला त्रास जास्तीत जास्त देता? वेळ न देणं असेल. ओके. वेळ देत नाही मी, हा एक तिला त्रास तो तर सगळ्याच बायकांचा, तरी एक असा चिडचिड माझी. अच्छा, मला वाटतं हे नाही पसारा करणे आणि आताही करून आलं. पण हे चिडचिड आणि हे पण आम्हाला कळालं, ऍडिशनल ते वेगळं म्हणतात. ठीक आहे. बरं, चला, कधी भांडण झालं किंवा कधी काय झालं तर पहिलं सॉरी कोण म्हणतं? मी. हे सगळं जग जाहीर आहे. ती म्हणाली नसेल. अच्छा, मान्य केलंय त्यांनी की पहिलं तेच म्हणतात, उत्तर येते तेच म्हणतात. चलो, गुड गुड. पुढचा प्रश्न आहे, आवडतं पेय म्हणजे कुठलं ज्यूस मध्ये कुठलं आवडतं असं बायकोला? मोसंबी संत्राचे ज्यूस वगैरे. बरोबर आहे. मोसंबी संत्रामध्ये ऑरेंज ज्यूस मॅनेज झालं, त्यामुळे गोडवालच घेऊ शकता पुन्हा एकदा. आणि असं करतो. लास्ट शेवटचा प्रश्न आजचा. पण हे अजून 3 आहेत. काय होणार होतं आम्हाला माहिती. तर आवडतं पात्र म्हणजे तुम्ही केलेलं त्यांचं आवडतं पात्र सगळ्यात. खलनायकी भूमिका कुठल्या मी केल्या असतील त्या तिला आवडतात. सकाळीच म्हणत होती असं ती आज. इथे बरोबर झालंय म्हणजे परफेक्ट. त्यांनी पण हे सांगितलं, ऍज अ विलन केलेलं मला पात्र खूप आवडतं. चेहराच तसा असला. नाही असं काय नाही. पण मग बऱ्यापैकी आपण गोडवालं 5 है ना, 5 कडू की गोड मध्ये गोड जास्त आहे. तृप्ती मॅडम बघा सर, छान पद्धतीने त्यांनी ही उत्तरं दिलेली आहेत. आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया. ह्या सेगमेंट नंतर आपण आता पुन्हा प्रश्नोत्तरांकडे जाऊ. प्रश्न म्हणण्यापेक्षा एक वेगळा प्रश्न, की बऱ्याचदा आपण मुलांना शिकवत असतो आपल्या, पण तुम्हाला मुद्रा आणि माऊली अशा 2 मुली आहेत, तर मी हे नाही विचारणार तुम्ही काय शिकवता, तुम्ही काय शिकता त्यांच्याकडून? मी खूप गोष्टी शिकतो त्यांच्याकडनं, की एकतर अपडेट आहेत खूप.
म्हणजे काय actually एकूणच एक 10वीला आहे आता, मुद्रा मोठी 10वीला आहे आणि छोटी 6वीला आहे. अच्छा. 4 वर्षाचं अंतर आहे दोघींमध्ये, पण दोघीही खूप शार्प आहेत. माझ्या कामातलं, माझ्या नाटकातलं पण त्या मला सांगतात, बाबा हे ना मला नाही आवडलं किंवा हे आवडलं किंवा हे असं का होतं. क्युरिओसिटी पण तेवढीच आहे, निरागसता पण आहे, ती क्युरिओसिटी पण आहे, उत्सुकता पण आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणून घ्यायची. तर ह्या खूप चांगल्या गोष्टी मला त्यांच्याकडनं मिळत राहतात. आणि पेशन्स आहेत, खास करून मुद्राकडे पेशन्स आहेत. कारण मी ज्या वेळेला मिरग नावाची एक शॉर्ट फिल्म केली, त्याच्यामध्ये तीच होती आणि तिला आवडत नाही आपलं हे शूटिंग आणि नाटक. आवडेल तिला, नाटकाला तेही काम करायला नाही आवडत. ती आजही आली तरी सेट लावणे, मार्किंग देणे, विंगा ऍडजस्ट करणे, म्हणजे ते तसं तिची सुरुवात करून दिली आहे तिला आणि तिला ते आवडतं. तर त्या शूटिंगच्या दरम्यान मी तिला जे ऑब्झर्व केलं, एक बाबा म्हणून पण आणि दिग्दर्शक म्हणून पण, तिला ते आवडत नव्हतं, तिला कंटाळा आला होता, पण ती ते करत होती. म्हणजे ते असं नाही की आता आपलंच आहे तर मग आता जे थोडंसं लाडवलेली बाळं असतात ना, कारण आता आपण पण सिरियलला वगैरे बघतो, तर ती मुलं त्यांचं जे काही अपब्रिंगिंग होत असतं ते एवढं काहीतरी वेगळ्याच लेवलला असतं आणि उद्धटपणा जो असतो तो सुदैवानं त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत आला नाहीये आणि तो येऊही नये. त्या वातावरणामुळे असेल तसं ते आहे, त्यांच्याकडे ह्या गोष्टी मिळतात. आणि मला थोडंसं पुढे जाऊन सांगावं असं वाटतं आत्ता, की मी त्यांना वाचायला खूप सांगतो किंवा मी गप्पा गोष्टी, आता ते इथे मला जाहीरपणे सांगायला आवडेल की गांधीजींबद्दल मी खूप बोलतो त्यांच्याशी. मला आवडतं गांधीजींबद्दल बोलायला आणि माझे सत्याचे प्रयोग पासून सगळं. कारण दुर्दैवानं आत्ताचा जो भवताल आहे तो इतका बदलायला लागलेला आहे की गांधी कळणं फार महत्वाचं आहे त्यांना आणि त्यांना गांधी कळला पाहिजे असं मला वाटतं. याच्यावरतीच माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पूर्वी आपण जसं अत्रे, पु ल देशपांडे किंवा सामाजिक जी परिस्थिती होती त्याच्यावर कोटी करायचे, त्या सामाजिक व्यंगावरती व्यासपीठावरून किंवा वृत्तपत्रातून बोलायचे, बिनधास्तपणे बोलायचे. पण आता तुम्ही जसं म्हणालात की थोडंसं व्यक्त होण्यावर बंदी येते असं वाटतंय का? तर कोणाच्या कधी म्हणजे भावना आजकाल पटकन दुखावल्या जातात कुठेही कधी कोणाच्या, प्रसार माध्यमातून बोलायची भीती असं जे झालंय, तर ते ॲज अ कलाकार किंवा कसं वाटतं तुम्हाला? ह्या सगळ्याकडे तुम्ही काय बघता, कसं काय बघता? नाही, हे खरं तर खूप चुकीचं आहे की असं कुठल्या अभिव्यक्तीवरती रिस्ट्रिक्शन्स तुम्ही आणू नाही शकत ना. जर तुम्हाला सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये जर ते बोललं जात आहे तर सिनेमा आणि नाटक हे काय आहे? समाजाचा आरसा आहे ना. मग समाजात त्या गोष्टी चालू आहेत, त्याचे पडसाद तिथं उमटणारच आहेत. मग ते जर तुम्हाला कोणीतरी आरसा दाखवतंय तर त्या आरसा दाखवण्याची एवढी भीती कसली वाटते आपल्याला? ती भीती बाळगू नका ना. जे असेल त्याला तुम्ही फेस करा. आता इथे परत पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, फक्त गुजरात आणि महाराष्ट्र या 2च राज्यात सेन्सॉर आहे. हो, ह्या 2च राज्यामध्ये सेन्सॉर आहे, बाकी कुठेही सेन्सॉर नाहीये. पण मग असं रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ जे म्हणतो ना आपण, इतर कुठल्याही राज्यांमध्ये सेन्सॉरशिप नाहीये. मी खाली कर्नाटक, केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि वरती इकडे ज्या ज्या वेळेला जातो, मध्य प्रदेश घ्या किंवा राजस्थान घ्या, इथे मी नाटकं केली आहेत. पश्चिम बंगाल घ्या, मला कधीही सेन्सॉरचं सर्टिफिकेट विचारलं नाही गेलं. मग हे काय? हा जो कायदा आहे, सेन्सॉरचा जो कायदा आहे, तो ब्रिटिशांनी आणला होता त्यावेळेला. कारण त्यावेळेला त्यांची काहीतरी पारतंत्र्यात होतो ना आपण. आजही आपण तिथंच आहोत का? मग स्वातंत्र्य जर म्हणतोय तर मग ते कुठल्या अर्थी स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ मी घ्यायचा आहे किंवा आमच्यासारख्या कलाकार मंडळींनी घ्यायचं आहे? हे बघा, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे कळायला लहान मुलांना, माझ्या मुलींनाही कळतं ना की हे चांगलं आहे, तुमच्याही मुलांना कळतं, इथे बघणाऱ्या सगळ्यांच्या मुलांना कळतंय काय चांगलंय काय. ते तर अपब्रिंगिंग आपल्याला उत्क्रांतीपासून आलंय ना आपल्यामध्ये. जर ते मला कळतंय तर मी ठरवीन ना मला काय बघायचं आणि काय नाही बघायचं, किंवा हे वाईट आहे हे नाही बघायचं, हे चांगलं आहे हे मला बघायचं. तुम्ही का जज करताय आणि तुम्ही का सांगताय की हे बोलू नका? किंवा जर बोललं गेलंय तर कुणाला तरी जाऊन मारणं, आता जे कलाकारांवरती दुर्दैवानं काही झाले आता हल्ले वगैरे, मारणं हे सोल्युशन नाहीये ना. जर तुम्हाला ते पटत नाहीये तर त्याचा संविधानिक मार्गाने निषेध करा, तो आम्हाला चालेल. अगदी. पण तुम्ही असं कोणावरती हात उचलणं, ते नाटक बंद पाडणं किंवा एखादं कलाकृतीच ती सादरच नाही झाली पाहिजे अशी योजना तयार करणं किंवा अशी यंत्रणा तयार करणं हे अत्यंत चूक आहे आणि हे होता कामा नये. आणि हे एकूण एक नाटकासाठी पण ते वाईटच आहे आणि समाजासाठी पण वाईट आहे असं? हो, वाईटच आहे. दोन्ही बाजू तर आल्याच पाहिजेत ना. जे काय आहे त्याच्या दोन्ही बाजू तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तो आरसा आलाच पाहिजे. तो जर नाही आला तर मग त्याचा उपयोग काय? असं म्हणतात की आजपासून तुम्ही काही वर्षांनी कोण बनणार
ते साधारणपणे म्हणजे 2 गोष्टी ठरवतात. तिसरी गोष्ट जी मी ॲड म्हणजे 3 गोष्टी ठरवतात असं म्हणूया. ते म्हणजे 1, तुम्ही कशा प्रकारची पुस्तकं वाचता, 2, तुम्ही कशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात राहता, आणि तिसरं जे मी म्हणालो ॲड केलं ते तुम्ही जे मोबाईल टी व्हीवरती काय बघता आणि कारण याच्याने तुमचे विचार बनतात. पण बाकीच्या 2 गोष्टी बाजूला ठेवूया. मला तुम्हाला स्पेसिफिकली विचारायला आवडेल की अशी कोणती 5 पुस्तकं, जनरली मेजरली फोकस पुस्तकांवरती करतोय, तुम्हाला वाटतं की आजच्या कलाकारांनी किंवा ज्यांना बनायचं या क्षेत्रात काही यायचं त्यांनी वाचावीत, असं स्पेसिफिकली 5च नाही म्हणणार, तुम्हाला जास्त सांगितलं तरी चालेल, पण तुम्हाला ही तुमची आवडती किंवा अशी वाटते की ही वाचायला हवी तुम्हाला जर ह्या क्षेत्रात काम करायचं, ती कोणती असते? तशी खूप आहेत पुस्तकं आणि कुठलंही पुस्तक वाचलं तरी तुम्हाला त्याच्यातनं काही ना काही मिळतच राहतंय. कथा कादंबऱ्या तर आपण वाचतो, कारण नाटकवाली मंडळी किंवा ज्यांना याच्यामध्ये यायचंय ते थोड्याफार फरकानं वाचत असतात किंवा असावेत असं आपण गृहीत धरूया. पण अशी काही स्पेसिफिक पुस्तक आहेत, जसं की के. नारायण काळेंचं एक पुस्तक आहे भूमिका शिल्प नावाचं. भूमिका शिल्प ते फार महत्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं, कारण स्तानस्लावस्कीची जी थिअरी आहे, जी त्या थिअरीबद्दल त्याच्यामध्ये खूप चांगलं आणि विस्तृत आणि साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये ते बोललं गेलेलं. मराठी साहित्य संस्कृती मंडळानं ते प्रकाशित केलेलं आहे. त्याची PDF फाईल त्यांच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. ते आता प्रिंटेड पुस्तक आउटडेटेड झालं, म्हणजे ते आपल्याकडे हो. मराठी साहित्य संस्कृती मंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी आता अपलोडच करून ठेवलेली आहेत काही पुस्तकं जी जुन्या काळातली आहेत, जी आता नाही पाहायला मिळत, कुठेच आपल्याला मिळू शकत नाहीत, अशी पुस्तकं आहेत. त्याच्यात ते आहे भूमिका शिल्प, लेखक के. नारायण काळे, ते एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर एम्प्टी स्पेस नावाचं एक पुस्तक आहे, ज्यांना दिग्दर्शनाची आवड आहे. एम्प्टी स्पेस पीटर ब्रूक साहेबांचं ते पुस्तक आहे. पीटर ब्रूक हे फ्रान्समधले फार महत्वाचे आणि एकूणच जागतिक पातळीवरती फार महत्वाचं काम पीटर ब्रूक साहेबांनी केलंय. त्यांचं एक पुस्तक आहे दिग्दर्शनासंदर्भातलं, जे एम्प्टी स्पेस, ते फार महत्वाचं आहे. अवकाशाबद्दल बोललंच गेलं नाहीये. एम्प्टी स्पेस याचा अर्थ म्हणजे त्याच्यातलं फक्त एक तुम्हाला कोटेशन त्यांचं सांगतो, गिव्ह मी एनी एम्प्टी स्पेस, आय विल क्रिएट अ थिएटर. वाव. म्हणजे त्या एका याच्यातच केवढं मोठं तत्वज्ञान तो माणूस सांगून गेला. म्हणजे त्यांचा जो शेवटचा काळ होता, आता एक 2-3 वर्षापूर्वी दुर्दैवानं ते वारले. 93 वर्षाचे असताना NCPA मध्ये प्रयोग होता त्यांनी बसवलेल्या नाटकाचा. काय घेऊन आले असतील ते फक्त काठ्या, आणि त्याही इथेच त्यांनी कुठेतरी मिळवल्या असतील, आणि त्यांचे नट, एवढ्या 2च गोष्टी. कुठल्याही सेटचा अवडंबर नाहीये. जे आपल्याकडे स्पर्धात्मक रंगभूमीवरती पडदा उघडल्यानंतर भव्य सेट आणि त्याच्यात मग ते पाहिजे, खूप दिवे लागलेले आहेत आणि म्हणजे खूप लाईट्स आहेत आणि मग म्युझिक हवंय, हे ते काही नाही. आणि आम्ही सगळे गुंतून ते पाहत होतो. म्हणजे त्याच्यातली जी पहिली फळी होती, म्हणजे पहिली रांग जी होती, ती अगदी विजयाबाईंपासून नाना पाटेकरांपासून इंडस्ट्रीतली सगळी महत्वाची मंडळी ते बघतायत नाटक. आणि ते आपलं महाभारत फार वेगळ्या पद्धतीनं पीटर ब्रूक साहेबांनी जगापुढे आणलं आणि दाखवलं. म्हणजे त्याचं वानगी दाखल उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या महाभारतामधला भीष्म हा निग्रो ऍक्टर होता. आणि ते आजही यूट्यूबला अवेलेबल आहे. म्हणजे त्याचं त्यांनी दीर्घ 12 तासाचं ते सगळं परफॉर्मन्स तो आहे, पण तो अवेलेबल आहे. जर ज्यांना खरंच इच्छा असेल त्यांनी ते बघावं आणि मग आपण एम्प्टी स्पेस वाचावं, म्हणजे मग आपल्याला कळेल की त्यांचं म्हणणं काय आहे. तसं त्याच्यानंतर अशोक रानडेंनी खूप महत्वाचं काम आवाज या विषयावरती केलेलं आहे. तर अशोक रानडे सरांची कोणतीही पुस्तकं, आवाजाच्या संदर्भातली अशोक रानडे सरांची कोणतीही पुस्तकं वाचली तर ती आजही आपल्याला. एक शेवटचं अजून एक 5वं पुस्तक तुम्हाला वाटतं की? मला असं वाटतं की आत्मचरित्र वाचली पाहिजेत आपण. महत्वाचे जे कोणी स्पेसिफिक, त्याच्यातनं ना त्यांची एक जगण्याची पण पद्धत आपल्याला कळते. नट म्हणून दुर्दैवानं आपल्याकडे फार आपण काय म्हणतो की ग्लॅमरला भुलून आपण ह्या ऍक्टर्स लोकांकडे बघत असतो. अच्छा. तर मग जसं मग आता रिसेंटली मी नसीर सरांचं पुस्तक आत्मचरित्र वाचलं, तर त्यातही मला खूप गोष्टी, कारण ते जगण्यातूनच येत असतं. म्हणजे नुसतीच अभिव्यक्ती किंवा मी ऍक्शन आणि कटच्या मध्येच फक्त अभिनय करीन आणि मग मला ते येईल असं नाहीये ना. तर ते माझं जगणं आहे, ते जगणं मी बरोबर घेऊन जात असतो आणि त्या जगण्याच्या ओघात हा ऍक्शन आणि कट येत आहे माझ्या आयुष्यात. मग त्याचा जो सगळा बॅकड्रॉप आहे तो बॅकड्रॉप मी घेऊन येतो. आणि आत्ताची जी रिसेंटली पिढी आहे, म्हणजे जी आत्ता काहीतरी युथ फेस्टिवल्समधनं किंवा एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याणमधनं जे आत्ता करू पाहतात,
त्यांच्या करता हे वोकॅबलरी करता फार महत्वाचं आहे. ओके. शब्द सामर्थ्यच नाही. आज आत्ता तुम्ही आणि मी किमान अर्धा पाऊण तास झाला बोलतोय, आपल्याला शब्द उसने नाही घ्यावे लागले किंवा हे नाही झालं. म्हणजे याचं काही फार आपण शेखी बडवण्याची पण हे नाही की आपलं ते आलंय, आता आपण वाचलंय, 4 गोष्टी आपल्या कानावरती पडलेल्या आहेत, पण त्यांना समानार्थी शब्द पण नसतात. नाहीत, मी झालोच ब्लँक स्टेजवरती, तर याला पर्यायी शब्द काय वापरू हेही माहित नाही. त्याच्यामुळे अगदी सुरुवातच करायची तर रोजचे पेपर तर वाचा, मग आपण आत्मचरित्र आणि इकडे जाऊया, पण किमान पण पेपर तरी. आणि अगदी जसं म्हणतात की आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा त्या माणसाचा जवळपास 40-50-60 वर्षाचा काळ आपल्याला तेवढ्या वेळामध्ये समजून घेतात. ही किती मोठी गोष्ट आहे. लमाणमध्ये ते फार छान येतं. म्हणजे जस्ट एक उदाहरण देतो लमाणच्या बाबतीतलं, की म्हणजे वाचलं असेल बऱ्याचशा लोकांनी आपल्यातल्या पण, लागूनचं डॉक्टर लागूनचं, की त्याच्यामध्ये त्यांनी फार छान उदाहरण दिलं की नटसम्राटचे प्रयोग चालू असताना त्यांना त्रास व्हायला लागला की एवढी पल्लेदार वाक्य आणि हे सगळं सतत बोलणं, आणि त्याचा त्यांना डॉक्टर लागू म्हणून त्रास व्हायला लागला. त्यांच्या शरीरावर त्याचे परिणाम दिसायला लागले. त्यांनी काही काळ प्रयोग थांबवले. अच्छा. हा, मग अशी मोठी एक मोकळी रूम होती, ज्याला आरसे होते. आरसे त्या रूम मध्ये आरसे आहेत, फक्त दिग्दर्शक आणि डॉक्टर लागू असे. आणि त्यांनी पुन्हा नव्यानं तालमी केल्या. आणि मग माझे एक्सप्रेशन्स कसे आहेत, हे वाक्य बोलत असताना मी कसं, माझे हावभाव काय आहेत, माझा आवाजाचा कंप कसा आहे, मी कसं काय बोललो तर त्याचे काय ध्वनीत परिणाम समोरच्यावरती जातात, इतकं बारकाईनं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की भूमिकेत घुसून मी हे सगळं करतोय, तर ते किनाऱ्यावर राहूनही करता येतं. याच्याकरता तो एक्सरसाइज फार महत्वाचा आहे. म्हणजे तो त्यांनी त्या वेळेला केला. आणि ही सगळी माणसं आपल्याकडे होऊन गेलेली आहेत, फार महत्वाची आणि मोठी माणसं आहेत. अगदी अगदी. आणि मला वाटतं हीच मोठी गोष्ट आहे की लर्न आणि अनलर्न करणं ते खूप महत्वाचं आहे. क्या बात आहे. आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तो म्हणजे हे सगळं तुम्ही ज्याच्या मार्फत किंवा जी तुमची संस्था आहे अभिनय कल्याण म्हणून, ती संस्था सुरू केली आणि त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी करताय, त्याचा तर कसं झालंय, सुरुवात कशी झाली आणि आता काय करताय तुम्ही त्याच्या, तुमच्या ज्या संस्थेच्या मार्फत काय काय ऍक्टिव्हिटीज चालू आहेत आणि त्याच्या पाठीमागे काय एक्झॅक्टली उद्दिष्ट होतं सर, पुढं ते आपण सगळ्यात पहिलं बोलू. आणि आता कुठपर्यंत ते आलं. पहिलं तर काय झालं होतं ना त्यावेळेला की कोण घेतच नव्हतं आम्हाला नाटक करा. म्हणजे नाटक करायची खूप इच्छा होती की आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला घेणार कोण. खरं, एकदम खरंच उत्तर आलं. आहे ते तसंच आहे, त्याला काय करू शकत नाही अगदी. आणि हे प्रत्येकाच्या वाट्याला येतं. कारण ज्या वेळेला मी एकांकिका बघायचो किंवा नाटकं बघायचो त्यावेळेला ते असं एवढं भव्य दिव्य वाटायचं आणि असं वाटायचं की अरे आपल्याला काहीतरी जमलं पाहिजे, हे करून बघता आलं पाहिजे की एक छान करतात रे ही माणसं, आणि हे केलं की बक्षीस मिळतंय. त्यांनी असं केलं म्हणून त्यांना बक्षीस मिळालं. कारण तेव्हा अगदीच पूर्ण रिकामच ना सगळं, त्यामुळे माहीतच नाहीये की हे काय आणि नाटक कशाशी खातात, पण कोण घ्यायलाच तयार नाही त्याच्यात. हा, मग आणि दुसरी एक महत्वाची, खूप महत्वाची गोष्ट अशी जेन्युइनली की मुंबईला जायचा कंटाळा, कुठल्या तरी संस्थेत जाऊन काम करायचं, एवढा प्रवास करा आणि मग तिथे जाऊन काम करा, हा कंटाळा. खरी उत्तर. तर मग म्हणून मग इथेच काहीतरी आपण चालू करूया. बिर्ला कॉलेजला, कल्याणला बिर्ला कॉलेजला एक बोर्ड लागला होता की लवंगी मिरची कोल्हापूरची हे जे नाटक आहे ते नाटक बसवलं जाणार आहे आणि त्याच्याकरता काही कलाकार लागणार आहेत. तर असंच मी सहज म्हणून तिथे गेलो आणि तिथे माझ्याच सारखे वेडे 4-5 भेटले मला. ग्रुप खूप मोठा होता आमचा. ते लवंगी मिरची काही आजतागायत रंगभूमीवरती आलं नाही ते, पण मला सुदैवानं माझ्यासारखे 4 माणसं मिळाली. मग त्यांच्या थ्रू ही सगळी संस्था सुरू झाली त्यावेळेला. आणि तेव्हा फ्रँकली सांगतो, मला असं वाटलं नव्हतं की हा प्रवास एवढा लांब जाईल आणि एवढ्या मोठ्या स्केलला आपण काहीतरी काम करू. मला सतत असं वाटत राहतं की कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर किंवा हा जो सगळा पट्टा आहे ना आपला, हा अजूनही ग्रामीण भागच आहे. ओके. हा फ्रँकली अजून म्हणजे ना धड आपण मुंबईत आहोत, ना धड आपण पुण्यात आहोत, असं मध्येच कुठेतरी आहोत आपण. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकडे बघताना पण आज तसंच बघितलं जातंय की हा म्हणजे ठीक आहे हे करत असतील, पण सर स्मार्ट सिटी आहे, तुम्ही काय म्हणता. ते कागदावर सगळंच आहे आपल्याकडे, पण म्हणजे तसं स्मार्ट आहे पण ओव्हर स्मार्ट पण व्हायला वेळ, स्मार्ट सिटी तसंही होतं थोडंसं. तर तेही सगळे हे आहेत. पण मला एवढं वाटलं नव्हतं की हा प्रवास इथपर्यंत जाईल. मग खूप ऍक्टिव्हिटीज करत राहणं. काय होतं ना की
आज आम्ही सिनेमे बघतो. आता अगदी परवा आमचा एक सिनेमा स्टडी सर्कल नावाचा उपक्रम आहे. तिथे एक 5-50 माणसं आम्ही जमतो. कुठला तरी जागतिक दर्जाचा एक सिनेमा छानपैकी बघायचा, त्याच्यावरती चर्चा करायची. घर बसल्या आपल्याला हे सगळं बघता येतंय. आणि 4 लोक असतील तर आपल्याला त्याच्याबद्दलचं मला जे कळलेलं नाहीये ते मला कदाचित समोरच्याकडनं कळू शकतं, असं होऊ शकतं. मग एखादं पुस्तक वाचा, एखादा उतारा वाचा, हे अशा ऍक्टिव्हिटीज करता तुम्ही. हे सोनावणे कॉलेज आहे कल्याणला. तिथे सोनावणे कॉलेजच्या दर महिन्याचा एक रविवार, शक्यतो शेवटचा रविवार वगैरे असं आम्ही पकडतो. आणि त्याच्यात ह्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. एखादा प्रयोग आम्ही तिथे दाखवतो नाटकाचा, जो अगदी छोट्या स्केलमध्ये होऊ शकतो, ज्याला फार मोठ्या रंगमंचाची अट नाहीये असं. मग ललित कला केंद्र जे आहे पुण्याचं, त्याच्याबरोबर असोसिएशन आणि टायअप करून आम्ही अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पण सुरू केला. इव्हन कोविडच्या काळामध्ये पण आम्ही बरंचसं काय काय काम करत होतो. म्हणजे क्वारंटाईन थिएटर सारखा उपक्रम असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाट्यछटा पण सगळ्या आम्ही केल्या होत्या. आपण सगळेच होतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. तसंही काही काही केलेलं होतं आम्ही. पण हे सतत चालू असतं. हे करत राहणं मला जास्त गरजेचं वाटतं, की जेणेकरून हे होत राहील. त्याला रिस्पॉन्स किती मिळेल, किती माणसं येतील, ती आली तरच ते टिकणार आहे का, असं वगैरे काही मी ते बघत नाही. येत राहणं, ते पोचवत राहणं, की बाबा आपल्याशी माणसं जोडली जातील. मला नाटक हे नेहमी माणसं जोडण्याचं माध्यम वाटत राहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये मी जर आज गेलो तर मला अशी वेळ येणार नाही की उपाशी राहिलो किंवा झोपायलाच मिळालं नाही कुठे. म्हणजे हे फक्त इथं नाही तर पूर्ण भारतभरामध्ये असं कुठे 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 माणसं आहेत. आता ह्या अनुषंगाने एक विषय निघाला म्हणून परवाचा मनचा प्रयोग आमचा पुण्याला झाला. एक व्यक्ती आहेत, ते कोइंबतूरवरून आले होते. कोइंबतूरहून ते पुण्याला आले नाटक पाहायला. आणि ते दर प्रयोगाला, मैसूरला जो प्रयोग आमचा होतो, रंगायन रेपटरी आहे, त्या रंगायन रेपटरीला प्रयोग होतो. तिथे ते कोइंबतूरवरून मैसूरला यायला त्यांना 3-4 तासाचा प्रवास आहे. पण त्यांना जसं कळलं की हे मन नावाचं नाटक याचं पुण्यामध्ये सादर होतंय, तर ते आदल्या रात्री फ्लाईटने आले, प्रयोग झाला आणि फ्लाईटने परत गेले. आणि जाताना ते मला एक नाणं देऊन गेले चांदीचं. अशी माणसं जोडली गेली. सुपर. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की माणसं जोडणं मला आवडतं. तसंच एका माणसाबद्दल मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्ही, तुमचा एक मित्र राहुल शिरसाट जो आज आपल्यात नाही आहे, तुम्ही एकत्र बरीच कामं पण केली, पण त्याची आठवण म्हणून एक रंगमंच पण इफ आय एम नॉट रॉंग तो तुम्ही उभा केला आहे. आणि त्याच्यावरती अशा बऱ्याचशा बाहेरच्या संस्थांचं बरीचशी प्रयोग तुम्ही करता. तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल, काय आहे ते एक्झॅक्टली, आणि राहुल बद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. राहुलचं कसं झालं की तो फार आधीपासून फॉलो करत होता. म्हणजे मी ज्या वेळेला राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हापासून तो बघत होता माझी नाटकं वगैरे. आणि 2011-12चा तो काळ असेल, त्या काळामध्ये त्याला डायलिसिसवर तो गेला. म्हणजे त्याचं किडनी फेल्युअर डिटेक्ट झालं, रादर त्याच्या आधीच थोडं. तर ते फेल्युअर डिटेक्ट झालं आणि तो आला आणि मला तोवर माहीत नव्हतं की असं काही आहे. तो सतत यायचा, मग बॅकस्टेजला येऊन थांबायचा आणि मला काम करायचं आहे तुझ्याबरोबर असं. तर आता असे खूपदा बोलतात ना लोक की मला काम करायचं, पण ते म्हणून सगळेच काही येतात असं होत नाही. पण हा अगदी चिकटून राहिला की मला करायचंय, तुझं काहीतरी वेगळं असतं, ते मला तसं करायचंय. आणि असं करत 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 मग हळूहळू तो झाला. मग आमच्यातलाच एक झाला सगळा असा. आणि मग तो रॅपो आमचा एक 10-15 वर्ष, म्हणजे अगदी तो जाईपर्यंत तो रॅपो तसाच राहिला आमचा. आणि लेझिममध्ये तो कमाल करायचा. म्हणजे आजही त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, पुन्हा पुन्हा काढून बघितलं ना तरी तो पूर्ण वेगळा दिसायचा त्या सगळ्या ह्याच्यात. प्रचंड एनर्जी राहुलची. आणि त्याचा काही अभ्यास वगैरे नाही. म्हणजे अभ्यास, मनन, चिंतन असं काही त्यांनी केलंय. आणि बापरे, त्याचं वेगळं स्कूल होतं ते. तो सगळं एनर्जीवरच मारून न्यायचा. लोकांना वाटायचं फार अभ्यासू नट वगैरे आहेत, तर तसं काही नव्हतं त्याचं. तो एनर्जीचा एक बूस्टर डोस असतो ना, तसा रिअल, खरा, नितळ आणि पूर्ण मोकळा ढाकळा. तर लेझिमचा फक्त एक किस्सा आहे की त्याला ना खूप धावपळ होती त्या नाटकामध्ये. कारण ते काही नाटक नाही ना, कवितांचा तो सगळा खेळ होता. तर ह्या विंगेतनं जायचं, लगेच त्या विंगेतनं यायचं, हे व्हायचं ते व्हायचं. आणि तोवर आम्हाला माहित नाहीये की याचा डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे. एकदा काय झालं, मी असंच त्याला मुवमेंट देत होतो आणि मी डिरेक्ट करत असताना तिकडनं आलो आणि त्याला म्हटलं, अरे असं नाही करायचंय, हे. मी त्याचा हात धरला, असं नाही करायचंय, हे असं करून तुला ह्या इकडनं जायचंय आणि तिकडनं पटकन तुला यायचं. हात धरला ना, माझा हात असा उडायला लागला.
त्याला इथं ते फिस्टुल्या त्याचं ते लावलेलं होतं आणि ते सगळं डायलिसिसचं. तेव्हा आम्हाला कळलं की याचा हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याला मुवमेंट्स देताना ना, खाली समजा बसायची मुवमेंट असेल तर त्याला ते बसता यायचं नाही, तो असा वगैरे बसायचा. कारण इथेही त्याचं ते सगळे ते सगळ्या वेन्स वगैरे त्याच्या हे झालेल्या होत्या. तेव्हा म्हटलं अरे हा केवढे श्रम घेऊन हे सगळं करतोय. आणि तेव्हा मग जरासं हे झालं की यार त्याच्याकरता वाईट वाटतंय. म्हणजे आम्ही एवढे प्रयोग केले आजपर्यंत, जवळजवळ 700-800 प्रयोग असे वेगवेगळ्या नाटकांचे म्हणा असे झाले असतील. ऑन पेपर जर सगळं बघायला गेलो, ऑन रेकॉर्ड तर नक्कीच झाले असतील. पण एकही प्रयोग किंवा एकही दौरा 2 दिवसाच्या वर आम्हाला करता यायचा नाही. कारण 2 दिवसाच्या वर दौरा गेला की हा सुजायला लागायचा. म्हणजे मला आठवतंय आम्ही बँगलोरला लेझिम खेळणारी पोराचा प्रयोग होता. फ्लाईटचं तिकीट केलं. म्हणजे आज प्रायोगिक नाट्यसंस्थेला फ्लाईटचं तिकीट वगैरे असं म्हटलं तर म्हणतील खूप श्रीमंत संस्था आहे, पण ते काय खिशाला आमच्या चाट लागली होती ती आम्हाला माहिती. पण हे राहुलची बहीण वर्षा, त्याच्या घरातले, ह्या सगळ्यांनी मिळून हे सगळं त्याला उभं केलं होतं. आणि राहुलच्या आयुष्यात नाटक जर नसतं, ज्या काळात त्याला हा सगळा त्रास होत होता, तर तो जे आत्ता गेला या 2-3 वर्षापूर्वी, तो खूप लवकर गेला असता. नाटकामुळे तो होता, नाटकामुळेच होता. आणि कोविड आला आणि कोविडमध्ये तो जर बॅकफुटला गेला. कारण माणसांचं भेटणंच बंद झालं ना, आमचं कम्युनिकेशन बंद झालं. म्हणजे जरी बोललं तरी फोनवर नाटक बंद झालं. आणि त्याला ते डिप्रेशन खूप आलं आणि त्या डिप्रेशनमध्येच तो हे झाला. मग तिकडे थोडंसं थांबलं. पण त्याच्याकरता काहीतरी करणं मस्ट होतं. कारण एवढा आमचा रॅपो आणि सगळंच त्यांनी खूप सॅक्रिफायसेस केलेली होती, प्रत्येक गोष्टीची सॅक्रिफायसेस होती. म्हणून मग कल्याणला एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये आम्ही त्याच्या नावानं एक रंगमंच सुरू केला. फार अद्ययावत वगैरे काही नाही आहे, मोकळी स्पेस आहे. जसं पीटर ब्रूक साहेबांचंच तुम्हाला मगाशी वाक्य सांगितलं त्याच तत्वावर आहे. गिव्ह मी एम्प्टी स्पेस, आय विल क्रिएट अ थिएटर. तुम्हाला थिएटर करायचं आहे, तुम्ही स्पेस क्रिएट करा. स्पेस आम्ही देतो, तुम्हाला हवी तशी तुम्ही क्रिएट करा. आणि हेच त्याच्याकरताचं एक आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून, त्याच्याकरता म्हणून आम्ही ते सुरू केले. पण आता दुर्दैवानं तेही पैशांच्या अभावी बंद झाले. कारण त्या शाळेनं आमच्याकडनं खूपच डिमांड केली. म्हणजे प्रायोगिक नाटकाची जी खऱ्या अर्थानं गोची होते ती अशी होते, त्यांना गर्दी दिसायला लागली आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे खूप पैसे कमवतात याच्यातनं. आणि मग त्यांनी भाडं 12,000 वगैरे भाडं केलं त्यांनी. म्हटलं आम्हाला काही हे परवडणारं नाही. पण आता सुदैवानं सोनावणे कॉलेज आम्हाला मिळालं आणि त्या सोनावणे कॉलेजला अशा ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. म्हणजे हे किती म्हणजे खूप दिव्य आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं खूपच दिव्य आहेत, खूप दिव्य. हा वाव. पण एक वेगळाच प्रवास आपण अजूनपर्यंत अनुभवला. एक आता मी एक थोडक्यात वेगळ्या एका सेगमेंटकडे येतो. म्हणजे थोडंसं त्याला पण जेन झीचा सेगमेंट म्हणू. म्हणजे तुम्हाला तो कसा वाटतोय बघूया. म्हणजे तुम्ही रील करता का? सगळ्यात आधी मला हा प्रश्न विचारायचा. नाही, अजून एकदाही नाही केलं. पण मग रील बद्दलच मला विचारायचं की तुम्ही समजा रील करायचा झाला तर कोणत्या गाण्यावरती करा? म्हणजे मला तुम्हाला जे जमणार नाही मला मुद्दाम त्याच्यावरतीच प्रश्न विचारायचा. मी जुन्या 70-80s मधली जी गाणी आहेत किंवा 90s मधली जी गाणी, कयामत से कयामत तक मधलं जे गाणं झालं, काय ते गाण्याचं नाव मी विसरलो. जे मलाही आवडतं, माझ्या बायकोलाही आवडतं. आमचं मागे असं बोलणंही झालं होतं की कधीतरी आपण समजा ते प्री वेडिंगचं वगैरे हल्ली फॅड आहे ना, तर मग असं पोस्ट वेडिंगचं जर काही झालं तर आपण त्याच्यावरती करूया असं. त्याच्यावर त्या गाण्यावर ए मेरे हमसफर, ए मेरे हमसफर. बरं, मग तुम्ही असता सोशल मीडियावरती वगैरे? हो, मी फेसबुकला आहे, फॉलो वगैरे असं समजा काही नाही, तिथेही नाटकाच चालू असतं, बाकी वेगळं. पण फॉलो कोणाला करायला आवडेल तुम्हाला? समजा इन्स्टावरती तुम्हाला आपण हे करतो, जनरली अशी काही पर्सनॅलिटीज मधले कुठल्या माणसाला फॉलो करता किंवा करायला आवडेल? म्हणजे असं वेगळं काही काम करणारी जी एखादी व्यक्ती असेल त्याला फॉलो करायला मला आवडेल. म्हणजे जे रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं असेल. बरं, अगदी स्पेसिफिक विचारतो. मग ट्विट तुम्हाला करायचं तर एखाद्या व्यक्तीचं, मला पर्सनॅलिटीचं नाव आहे, कोणाला ट्विट कराल आणि काय लिहा?
चांगलं वाईट ऐकवायचंय, चांगलं सांगायचं काही, मला फक्त एक ट्विट, म्हणजे ट्विटने सध्या ते गरमागरमी होत असते. थोडंसं मी नसीरुद्दीनना करेल की कधीतरी आमच्याकडे या नाटक करायला. कल्याण आमच्याकडे त्यांचं इथे आहे रादर दोणेगाव म्हणून आहे, तिथे त्यांचा स्वतःचा एक फार्म हाऊस आहे आणि तिथे ते नाटकाचा प्रयोग त्या तिथल्या गावकऱ्यांना दाखवण्याकरता करतात. हो, हे म्हणजे या माध्यमातून मला सांगायला आवडेल, तिथे प्रयोग झालेले. मी स्वतः तिथे जाऊन त्यांचे प्रयोग पाहिलेत. मग नक्कीच तुम्ही ट्वीट करा, मला मला ते आवडेल. कल्याणात ते आमच्याकडे या. येस. आणि येस, मेमोरेबल सेल्फी जर काढायचा असेल तर तो त्यात कोण कोण असेल? सेल्फी आपण आता आजकाल सेल्फीचा जमाना आहे, त्याच्यामध्ये इरफान खान असेल, त्याच्यामध्ये जयदेव हट्टंगडी असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, निळू फुले असतील, ही माणसं असतील सगळे. हो. आता आपण जेनझी किंवा आता ह्या गोष्टींबद्दल बोलवतो की सेल्फी, ट्वीट, आणि म्हणजे ही सगळी पिढी आजची हे सगळं करतेच आहे. पण तुम्हाला वाटतं की अजून काय ह्या मुलांनी, कलाकारांनी किंवा एकूणच ह्या सगळ्यांनी काय करायला हवं? पहिली गोष्ट तर काय करायला हवं हे सांगणारा, तसं पाहायला गेलं तर मी काही कोणी मोठा नाही आहे, पण अनुभवानं मी जे काही पाहत आलो त्याबद्दल मला फक्त थोडंसं बोलायला आवडेल की बाहेरच्या जगामध्ये ना फार चांगले प्रयोग, फार चांगल्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या राबवल्या जात आहेत आजही रंगभूमीच्या दृष्टीनं जर तुम्ही पाहिलं तर वेगळ्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत. आपण आपलं क्षेत्र तर थोडंसं विस्तारित करायला हवं. आपण रमलोय आपल्या एका सेफ झोनमध्ये की एकांकिका स्पर्धा होत आहेत, त्याच्यातनं लाखाची बक्षिसं मिळत आहेत. मग ती बक्षिसं मिळाली की आपल्याला असं वाटायला लागतं एका पॉईंट नंतर की मी आता झालो कोणीतरी, मला आता येत आहेत बऱ्याचशा गोष्टी. तर तसं नाहीये. रील्स वगैरे ही जी माध्यमं आहेत ती क्षणिक आहेत. ही काही काळापुरता तुम्हाला फेम देणार आहे, पण ते फेम तुम्हाला तेवढ्याच काही सेकंदाचंच आहे ना ते. मग ते येणारं फेम पण सेकंदाचंच असणार आहे, ते लॉंग टर्मचं नसणारच आहे. तर हे थोडंसं आपण कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे. आपण आपला कॉन्टेक्स्ट वाढवला पाहिजे. आज पृथ्वीला काहीतरी प्रयोग होत आहेत ते आपण पाहायला पाहिजेत. NCPA ला होत आहेत. आपल्या चौकटी जोवर आपण मोडणार नाही तोवर मला असं वाटतं की व्याकरण कधी मोडू शकतो मी एखाद्या, म्हणजे आता थिएटरचं पण एक व्याकरण आहे ना, तर मला व्याकरण तेव्हाच मोडता येईल की जेव्हा मला थोडंसं व्याकरण माहीत असेल. व्याकरणच माहिती नाही तर मी व्याकरण नाही मोडू शकणार ते. तर मग असं ही मोडतोड करणं, परत जोडणं, परत नव्यानं काहीतरी करून बघणं, स्वतःवर जोपर्यंत आपण हा प्रयोग करत नाही तोपर्यंत लोकांपर्यंत ते जाणार नाही. तर आपण ह्या गोष्टी पाहायला पाहिजेत आणि आपला एक शोध लागत जातो ना. मी काय असं म्हणत नाही की आपल्याला अगदी त्याच्यातली PhD झाली पाहिजे किंवा त्याच्यामधलं सगळंच आपल्याला, पण थोडं प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान आपल्याला असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या आधीच्या पिढीने खूप करून ठेवलेलं आहे, ते जरी थोडंसं खंगाळून बाहेर काढलं ना तरी आपल्याला खूप त्याच्यातनं सापडू शकतं. तर ते बघणं, किंवा आज मी करतोय तोच काहीतरी सर्वश्रेष्ठ प्रयोग आहे असाही कुठला इझम बाळगून काही उपयोग नाहीये. कारण आपल्या आधी हे सगळं करून झालेलं आहे कोणी ना कोणी. आपण हे फक्त नव्यानं काहीतरी मॉड्युलेट करतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं असंच तुम्ही आता मन नावाचा तुमचा जो नवीन दीर्घांक येतोय, त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी, आम्हाला त्याच्याबद्दल प्लीज सांगा. मन हे खरं तर चंप्रंचंच नाटक आहे. चंप्र देशपांडेंनी ते लिहिलेलं आहे आणि मन बरीच वर्ष माझ्या डोक्यात होतं की हे करायचंय, कारण जवळजवळ 20-25 वर्षांपूर्वी लिहिलेली संहिता आहे ती. आणि ते खऱ्या अर्थानं शिवधनुष्य आहे. म्हणजे बऱ्याचदा आता त्याची तशीच चर्चा होतीये की अरे हे शिवधनुष्य आहे आणि शिवधनुष्य पेलल्यासारखं तुम्ही हे सगळं केलेलं आहे, की ती वेगळाच एक अनुभूती आहे. ती एकपात्री प्रयोग आहे तो. आणि ती जी संहिता आहे ती मनोविश्लेषणात्मक पातळीवरती लिहिली गेलेली आहे की एकट्या माणसाच्या मनामध्ये काय काय विचार येतात. म्हणजे आता जसे त्याचे प्रयोग सुरू आहेत तसे बघणारे प्रत्येक येणारी जी व्यक्ती आहे त्याला असं वाटत राहतं की अरे हे मी मलाच पुन्हा पाहतोय मी नव्यानं. आणि असं सगळं ते इंटरेस्टिंग, त्याचं खरंच इंटरेस्टिंग आहे ते. आणि रमेश वाणी त्यात महत्वाची भूमिका निभावतात. म्हणजे तेच सोलो असल्यामुळे, एकपात्री असल्यामुळे प्रश्नच नाहीये, तसंच आहे ते. पण रमेश दादाबद्दल मला सांगायला जास्त आवडेल, कारण मी ज्या वेळेला नाटक करायला सुरुवात केली होती त्यावेळेला मी त्याची नाटकं, त्याच्या एकांकिका पाहून फार प्रभावित झालो होतो. त्याच्याकडे असलेला जो ईज आहे, ज्या ईजनी तो काम करतो, तो मला प्रचंड आवडतो. आणि मी खूप नटांना
ते स्क्रिप्ट दिलं होतं मनचं की अरे हे वाचून बघ, हे फार छान आहे. पण आत्ताच्या याच्यामध्ये तेवढं ताकदीनं करायला, कारण कोणाकडे वेळ नाहीये, कोणाच्या तारखा नाहीये, असं सगळं होत होतं. मधल्या काळात काही तालमी पण झाल्या त्या नाटकाच्या एका वेगळ्या नटाबरोबर, पण त्यालाही ते अर्धवटच त्यानं सोडलं आणि त्याला ते जमलं नाही. मग नंतर ते बारगळलं होतं. पण ह्या मधल्या 3-4 महिन्याच्या कालखंडामध्ये रमेश दादाने कुठलंही शूटिंग ठेवलं नाही. म्हणजे एवढं त्यानं थिएटर करता सॅक्रिफाईस करणं हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि तो ज्या पद्धतीनं परफॉर्म करतो ते फारच कमाल आहे. आणि या सगळ्या असामान्य माणसांना सामान्य माणूस म्हणणं म्हणजे ही एक हिंसक सामाजिक बांधिलकीची बंदुकिरी आहे. हे भले भल्यांच्या टाळक्यात येत नाही असं मला वाटतंय. म्हणजे मीच विकृत आहे नाही का? विकृत माणसांची एक संघटना उभी राहिली पाहिजे बस. त्याशिवाय काही खरं नाही. निर्भयपणा येणार कुठून? पॉवर शिवाय विकृतीला कोण महत्व देणार? हे नक्कीच आमच्या शुभेच्छा आणि अतिशय सुंदर ते होणारच आहे. तर आता आपण या पुढच्या सेगमेंटकडे वळूया. तो म्हणजे आपण एक कॉल लावणार आहोत आणि त्या कॉलवरती तुम्हाला बोलायचं आणि कोणाचा कॉल आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर या सेगमेंटमध्ये आपण एक कॉल लावणार आहोत आणि त्या कॉलवरती तुम्हाला बोलायचं आहे आणि ते नाव आहे तुमचे गुरुतुल्य जयदेव हटंगडी सर. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन आणि ह्या रूममध्ये तुम्ही आणि कॉल फक्त हे 2 असणार आहेत. लावा. हॅलो सर. सर अभिजित झुंजारराव बोलतोय, कल्याणहून. नाही, तुम्ही तसं मला ओळखणं शक्य नाही आहे, कारण हे खरं आहे खूप की हो, त्या नेहरू सेंटरच्या एका वर्कशॉपला आपण भेटलो होतो आणि नाट्यदिशा बरोबर. हो, तर तो नाट्यदिशाचा जो उपक्रम होता तो आता सर बंदच झाला आहे. आता तो उपक्रम 2-3च बॅचेस झाल्या त्याच्या. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल सर, त्या ज्या काही 2-3 महिन्यांमध्ये मला मिळालं त्याच्यावरती ही सगळी पुढची सगळी वर्ष निघतायत. हो, रोहिणीताई आजही आहेत सोबत आणि त्यांच्याशी बोलत असतो मी. असीमशी पण बोलत असतो. 25-30 जण होतो आम्ही त्या बॅचमध्ये. पण मी त्यावेळेला पण असा खूप शाय आणि कमी बोलणारा, कदाचित तुम्हाला आठवत पण नसेल मी, म्हणजे कदाचित नाही, मी शुअर आहे की तुम्हाला मी आठवतच नसणार आहे. पण त्या 3-4 महिन्यांमध्ये जे काही मिळालं ते फार भारी होतं सर, फार भारी होतं. आणि वेगळ्या दृष्टिकोनातून मला नाटकाकडे बघता आलं. ते असं सगळं झालं छान. हो 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 हो. तुमच्या नावानं आता आम्ही एक छोटासा उपक्रम पण सुरू केला आहे आणि भविष्यात कधी जर थिएटर माझ्याकडनं झालं तर त्या रंगमंचालाही तुमचंच नाव असेल सर. हो, मी त्याच्याकरता खूप प्रयत्न करतोय, खूप हट्ट आहे माझा, पण ते काही यश येत नाही आहे. पण ते येईल, मी करणार. जोवर आहे तोवर मी ते करणार आणि करून घेईन मी कधी ना कधीतरी ते. मला तुम्ही त्या दारातनं आम्ही ज्यावेळेला बाहेर पडत होतो त्यावेळेचे फक्त शब्द आठवत आहेत की जे इकडे आत्ता या हॉलमध्ये जे शिकलायत आत्तापर्यंत हे सगळं इथंच ठेवून जा. बाहेरचं जग क्रुएल आहे आणि ते तुम्हाला गिळून टाकणार आहे. तर ते तुम्हाला गिळून टाकणार नाही याची तुमची सोय तुम्ही बघायची. हे मला आजही आठवत आहे ते. येस सर, येस. चालेल. थँक्यू सर, थँक्स फॉर एव्हरीथिंग. हो सर, आता तरी लक्षात ठेवाल. हां, येस येस येस. बाय. थोडं हलकं आता वाटतंय. फार भारी माणूस, फार. हे खरंच आहे की त्यांना माहीतही नसेल की मी त्यांचा स्टुडंट आहे किंवा असं. आणि सरांच्या बाबतीत दुर्दैवानं कसं झालं की त्यांच्याकडनं शिकलेली जी मंडळी आहेत
मास्तर म्हणजे हार्ड कोर मास्तरच. म्हणजे आम्ही बोलायला पण घाबरायचो असे त्यांच्या पुढ्यात. तर ती मंडळी आजही त्यांची नावं नाही घेत, त्यांचं नाव नाही घेत. जयदेव हट्टंगडी हे नाव असं हलकं बाजूलाच पडल्यासारखं, त्याचं जास्त वाईट वाटतं. कारण मी पाहिलं आहे ही मंडळी त्यांच्याकडनं धडे गिरवत आहेत, सगळं करत आहेत, पण स्वभाव कदाचित तो असेल, स्ट्रिक्टनेस असल्यामुळे असेल तसं, पण फार तेवढाच लाघवी माणूस. आणि हाताला धरून काहीच नाही शिकवलं त्यांनी, काही हाताला धरून नाही शिकवलं आणि खूप गोष्टी करून घेतल्या. त्यांची ती पद्धतच तशी होती की आदल्या दिवशी जे काही झालं आहे सेशनमध्ये आणि गप्पा असायच्या, आत्ता जसं आपण बोललो आहे ना तशा त्या गप्पा आहेत सगळ्या. मला कदाचित ते फोनवर तेवढं नाही बोलता आलं, पण त्या गप्पांमधनं मग तुमचा शोध तुम्ही घ्या, स्वतःला एक्सप्लोअर करा आणि मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो की काय प्रश्न पडले तुम्हाला ह्या कालच्या चर्चेतनं, काही प्रश्न पडले असतील तर, असं वगैरे ते सगळं होतं. पण ते फार भारी होतं, खूप मिळालं. खूप छान. आम्हाला पण तुमच्याशी बोलून भेटून खूप मिळालं, खूप छान वाटलं. थँक्यू. आपण जसं म्हणतो ना की संस्कृती आपली जपली पाहिजे, संस्कृती आपली टिकली पाहिजे, पण खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपण्यासाठी, स्पेशली नाटकाची संस्कृती जपण्यासाठी जी काही मंडळी आज आपल्यामध्ये काम करत आहेत, त्यापैकी अभिजित झुंजारराव, मला मगातपासून तुमच्या बोलण्यातून हेच वाटलं की तुम्ही तो घटोत्कच आहात, तुम्ही तो एकलव्य आहात जो अजूनही धडपड करायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही आहात, ही अशी काही मंडळी आहात म्हणून आपलं नाटक आहे आणि ते असंच राहील. सर, थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान वाटलं, मनापासून सांगतो. आणि असंच आम्हाला प्रेरित करत राहा, नाटक करत राहा. पुन्हा भेटू लवकर. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच.